नमस्कार नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या शेअर मार्केटच्या सेमिनारमध्ये, जे खास महाराष्ट्रीयन आणि मराठी लोकांसाठी केलं जातं. आणि आम्ही हे मागच्या 6 वर्षापासून करतोय आणि लोकांना, हजारो लोकांना हेल्प केलेली आहे. सो आपण स्टेट लगेच सुरू करून देऊ. सेमिनार आजचा काय आहे, माझी पीपीटी चालू करून देतो, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मला गाईड करता येईल की नेमकं तुम्हाला आजच्या सेमिनार मधून काय मिळणार आहे आणि काय अपेक्षा करायला पाहिजे. सो फिनान्थ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे, ह्या कंपनी मार्फत तुम्हाला हा सेमिनार येतोय, जो की फ्री आहे. आता सेमिनार फ्री आहे म्हणजे आम्ही काहीतरी विकायचा नक्कीच प्रयत्न करू. येस, आम्ही आमचा कोर्स विकायचा प्रयत्न करू, पण जबरदस्ती नसेल. मी सुरुवातीलाच का सांगितलं, कारण की प्रत्येकाला माहित असतं की अरे सेमिनार फ्री आहे म्हणजे कोर्स विकतील. तर मी सुरुवातीला सांगून देतो, आमच्या सेमिनारमध्ये कसले सरप्राईज नसणार आहेत. तुम्हाला पहिल्या 15 ते 20 मिनिटातच सांगितलं जाईल की आमच्या कोर्सची फीज किती आहे, आता सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे, करंट परिस्थिती काय आहे, किंवा फ्युचर कसं दिसतंय. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, म्हणजे तुम्ही ते बघून, फीज बघून पहिले 15 ते 20 मिनिटातच लक्षात येईल की हा सेमिनार पूर्ण अटेंड करायला पाहिजे का नाही. कारण की आपला सेमिनार जवळजवळ 1.5 ते 2 तासाचा असेल. सो एवढा वेळ थांबायला पाहिजे की नाही हे कळून जाईल तुम्हाला. सो आम्ही नेमकं काय करतो, तर शेअर मार्केटचं एज्युकेशन देतो प्रत्येक माणसाला, मराठीमध्ये ज्यांना कळतं त्यांच्यासाठी. ज्यांना काहीच बॅकग्राऊंड नाहीये, काहीच कळत नाही, तरी इच्छा आहे पैसे कमवण्याची, शेअर मार्केट शिकण्याची, अशा अशा लोकांना आम्ही शिकवतोय मागच्या 6 वर्षापासून. सो लोकांना शिकवणे आणि लाईफ टाईम सपोर्ट करणे, रोजच्या रोज हेल्प करणे, जेणेकरून ते ऍक्च्युली जे शिकलेले आहेत ते वापरून पैसे कमवू शकतील. सो आजच्या सेमिनारमध्ये 2 भाग असणार आहेत. तर पहिल्या भागात, म्हणजे पहिल्या 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की सध्या शेअर मार्केटची परिस्थिती काय चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर का उतरलात, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करायचं ठरवलं, ट्रेडिंग करायचं, इन्व्हेस्टमेंट करायचं, तर फ्युचर कसं असेल, तुमचं भविष्य कसं असू शकेल, त्याचा एक अंदाज देतो. आणि आमच्याकडून तुम्हाला आम्ही काय देणार आहोत आणि तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या प्रगतीसाठी, हे सांगितल्यानंतर आमची ऑफर, म्हणजे आमचा कोर्स कितीचा आहे तो सांगून देईन. म्हणजे हे 15 ते 20 मिनिटात होऊन जाईल. आणि पुढच्या तासाभरात मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे कमवण्याचे काय काय मार्ग आहेत. तुम्ही जे काही करताय ते करता करता, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, हाऊस वाईफ असाल, शेतकरी असाल, मिलिटरीमध्ये असाल, डॉक्टर असाल, एनी प्रोफेशन, म्हणजे तुम्ही जॉब करताय, नाही करताय, तुम्ही अनएम्प्लॉईड जरी असलं तरी काय, कुठले इन्कम सोर्सेस आहेत ते तुम्हाला कळतील. म्हणजे तुम्ही जे काही करताय ते करता करता कसे अजून इन्कम सोर्सेस वाढवायचे. टेक्निकल अनालिसिसचा एक छोटासा प्रकार मी तुम्हाला शिकवतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा शेअर मार्केट जे एवढं अवघड दिसतं ते खरंच मला जमणार आहे का. ह्याचं उत्तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस मध्ये कळून जाईल. आणि कोर्सची कंप्लीट माहिती मी तुम्हाला शेवटी देणार आहे, ज्याच्यात तुम्ही मला प्रश्न उत्तर करू शकता, लाईव्ह माझ्याशी बोलू शकता. सो आपल्याला जवळजवळ 1.5 तास तरी लागेल या सगळ्या माहितीला, पण पहिल्या 15 ते 20 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. सो असं गृहित धरायला हरकत नाही की 15 मिनिटं आता स्टार्ट होत आहेत. सो मी तुमच्यावर एवढा वेळ राहणार आहे, तर माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव समीर सारंग. मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही, कारण की मागच्या 10 वर्षापेक्षा जास्त झाली मी नाशिकमध्ये आहे. फिनान्थ्रोपिस्ट ही जी कंपनी, जी शेअर मार्केटचे एज्युकेशन देते, त्याचा मी फाउंडर डायरेक्टर आहे. आणि मला ओव्हरऑल 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, बऱ्याच मोठ्या कंपन्यांबरोबर बरेच वर्ष काम करून. म्हणजे हे जे लोगो तुम्हाला दिसतात, या सगळ्या कंपन्यांबरोबर मी काम केलेलं आहे. सो हे एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स बघितल्यानंतर काही लोक मला विचारतात की तुम्हाला जर का 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही तुमचा कोर्स का बरं विकताय. तुम्हाला पैसे कमवता येत नाहीत का, तुमची ट्रेडिंग येत नाही का तुम्हाला, मग तुम्ही ट्रेडिंग करून तुमचे पैसे तुम्ही कमवू शकत नाही का, तर तुम्ही कोर्स विकताय. सो हा कोर्स विकणारा कार्यक्रम नाहीये. म्हणजे हा कोर्स विकण्यासाठीचा हा सेमिनार नाहीये. हा सेमिनार याच्यासाठी आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये हे एज्युकेशन पोहोचायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की येस, मी आणि माझी फॅमिली सगळे मिळून आम्ही काय करू शकतो. म्हणजे तुम्हाला पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये लक्षात येईल की आम्हाला कोर्स विकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, तर लोकांना मदत करण्यामध्ये इंटरेस्ट येते, लक्षात येईल. कारण की हा जो एक्सपिरियन्स आहे 23 वर्षांचा, तो तुम्हाला कसा कामात येणार आहे. तर ह्या 23 वर्षांमध्ये मी ह्या कंपन्यांबरोबर काम करून माझ्या लक्षात आलंय की जर स्वतःला पैसे कमवायचे असतील, श्रीमंत बनायचं असेल, तर स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे. जे कंपन्या करतात त्या गोष्टी स्वतः केल्याने माझ्याकडे पण पैसे येऊ शकतात. कारण की कंपन्यांकडे सगळ्यात जास्त पैसे असतात. कसे असतात ते पण आपण बघू, आणि कसे माझ्याकडे येतील ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो ओव्हरऑल 6 वर्ष होत आले आम्हाला की आम्ही शेअर मार्केटचं एज्युकेशन देतोय, लोकांना शिकवतोय की की आम्ही नेमकं
कसं शेअर मार्केट शिकवतो, काय करतो. आता इथं नितीन पाटील सर म्हणून आहेत, त्यांनी मला मेसेज टाकलाय, पण नक्की विकणार म्हणजे तुम्ही पैसे घेऊन विकणारच ना? पण येस, पैसे घेऊन विकणार, पण का विकणार, का पैसे मागतोय, किती पैसे मागतोय, सगळं क्लिअर सांगणार. काहीच सस्पेन्स नसेल, काहीच जबरदस्ती नसेल. म्हणजे तुम्ही आमचा सेमिनार करता म्हणून तुम्हाला जबरदस्ती आमचा कोर्स घ्यायला पाहिजे, काहीच गरजेचं नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर मग तुम्ही 15 मिनिटं तुमच्या आयुष्याचे देऊ शकता का? ते देऊन बघा. तुमच्या आयुष्यात बदल घडवायला आलेलो आहे मी. तुम्हाला करून घ्यायचं असेल तर जबरदस्ती नाही, आणि तुम्हाला वाटतं की मी जबरदस्ती करणार आहे आत्ता किंवा पुढच्या तासाभरात, तर तुम्ही हा सेमिनार सोडू शकता आत्ताच्या आत्ता. काहीच प्रॉब्लेम नाही. सो मागच्या 6 वर्षापासून शेअर मार्केट शिकवतोय आणि रोजच्या रोज हेल्प करतोय. अशी करणारी एकमेव ही कंपनी आहे जी रोज प्रॅक्टिकली हेल्प करते की तुम्ही आम्ही शिकवलेल्या गोष्टी वापरून पैसे कसे कमवू शकता. हे कोणतीच कंपनी करत नाही. म्हणून आमचे ओव्हरऑल 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत. महाराष्ट्राचा असं एकही शहर, एकही गाव, एकही खेडा असं नाहीये ज्याच्यामध्ये आमचे पार्टिसिपेंट नाही आहेत, आमचा कोर्स केलेले लोक नाही आहेत. झिरो बॅकग्राऊंड असलेले कितीतरी लोक खूप चांगली इन्कम उभे करू शकलेले आहेत, चांगले पैसे कमवत आहेत. कारण की अख्ख्या फॅमिलीला शिकवतो आम्ही एकाच्या फीजमध्ये. तुम्हाला थोड्या वेळात मी सांगणार आहे ते काय असतं. सो मी एवढं प्राऊडली आणि एवढं ठोक बजावून का सांगतोय, कारण की ही एकमेव कंपनी आहे. मी भारतातल्या बऱ्याच कंपन्यांचे कोर्सेस घेऊन बघितलेले, कोण लोक काय शिकवतात आणि कशी हेल्प करतात. सो आम्ही हे करतोय कारण की आम्हाला हा एक्सपिरियन्स आहे की नेमकं पैसे कमवण्याचे मार्ग काय आहेत, म्हणून हे शिकवतोय आम्ही आणि हेल्प करतोय. सो मी आणि माझी टीम आम्ही हे सगळं करतो. दिवस रात्र खरंच मेहनतीनं मन लावून काम करतोय. म्हणजे तुम्ही आमचे रिव्ह्यूज आणि आमच्याबद्दल तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला कुणीही जर आमच्याबद्दल निगेटिव्ह कुणी काही सांगितलं, कंप्लेंट कुणी दिली किंवा कुणी सांगितलं असं, किंवा समीर सारंग किंवा फिनांथ्रोपिस्ट किंवा त्याची टीम चांगली नाही आहे, भंगारा लोक आहेत, तुम्हाला फुकट शिकवेल. रेकॉर्डिंग वरती देतोय मी तुम्हाला हे सांगून. ओके. सो आत्ताची करंट सिच्युएशन शेअर मार्केटची कशी आहे, काय चाललंय नेमकं शेअर मार्केटमध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे. मग तुम्ही गुगलमध्ये सर्च केलात की सध्याची करंट परिस्थिती काय आहे शेअर मार्केटची भारतामध्ये, तर तुम्हाला दिसेल की 95% लोक पैसे घालवतात. शेअर मार्केट जोरदार वाढलेलं आहे, खूप चांगलं म्हणजे याचं प्रमोशन झालेलं आहे, माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना उतरायचंय म्हणून तर ह्या सेमिनार सारख्या गोष्टींमध्ये लोक येतात. पण तरी 95% लोक लॉसेस करतात. पण ह्याच्या मागचे कारण काय आहेत? 95% लोक लॉसेस का बरं करतात? कारण त्याचं सिंपल आहे, तुम्ही ते पण शोधलं तर त्याचं उत्तर मिळेल. का बरं 95% इंडियन शेअर मार्केटमध्ये लॉसेस करतात? तर लॅक ऑफ नॉलेज. म्हणजे लोकांनी शिक्षण घेतलेलंच नाहीये. तुम्हाला इंजिनियर बनायचंय, डॉक्टर बनायचंय, शेतकरी बनायचंय, तुम्हाला जे काही बनायचंय त्या गोष्टी तुम्ही शिकतात आणि मग तुम्ही ते बनता. डायरेक्ट तुम्ही लोकांना इंजेक्शन द्यायचं, डायरेक्ट तुम्ही पुलं बांधायची किंवा बिल्डिंग बांधायचं सुरू करत नाही. तुम्ही शिकता ओव्हर पिरियड ऑफ टाइम, तुम्ही काही वर्ष त्याला देऊन ते डिग्रीज घेणे, एक्सपिरियन्स घेणे, मग तुम्ही त्या गोष्टी करता. पण शेअर मार्केटमध्ये दुसऱ्यांचं बघून, फ्रीचे कॉल्स अँड टिप्स घेऊन किंवा न्यूज चॅनल बघून, ट्रेड करून पैसे रातोरात कमवून श्रीमंत बनायची इच्छा असते, म्हणून लॉसेस करतात. मग इमोशनल डिसिजन घेतात की मला वाटतं बाय करायला पाहिजे, मला वाटतं इथून वरती जाईल, मला वाटतं की हा शेअर मी घेतलाय म्हणजे वाढायला पाहिजे, किंवा ह्याचा अभ्यासच नाहीये, मॅनेजमेंटच नाहीये, रिस्क किती घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आज प्रॅक्टिकल तुम्हाला मी अशा गोष्टी दाखवणार आहे ज्याच्यातून तुम्हाला कळेल की अरे मी कसा डिसिजन घेऊ शकतो. एवढं सोपं आहे ते. सो हे झालं करंट परिस्थिती. 95% पैसे घालवत आहेत, पण त्या 5% लोकांकडं हा 95% लोकांचा लॉस जो आहे तो तिथे जातोय. तर ते काय करतात ते आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. पण फ्युचर काय आहे याचं बघू आपण. भविष्य असं दिसतंय की तज्ञ लोक, खूप हुशार लोक, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये अशा बातम्या येतात आणि बरेच मोठे मोठे इंटरनॅशनल, नॅशनल लेवलचे लोक म्हणतात की भारताचं जे शेअर मार्केट आहे ते 5 पट वरती जाण्याचा चान्स आहे आत्ता ज्या परिस्थितीला आहे त्याच्यापेक्षा. 5 पट वाढण्याचे चान्सेस आहेत. सो म्हणजे आता अराउंड 21-21,500 रुपयाला आहे, तो 1 लाख रुपये कमीत कमी जाण्याचे चान्सेस दिसतात पुढच्या 8 ते 10 वर्षांमध्ये. तो हे 5 पट वाढण्याचे चान्सेस दिसत आहेत. मग मी म्हणतो 5 पट वाढलं नाही तर कमीत कमी किती वाढेल, म्हणजे तुम्ही जर ह्याचा अभ्यास केला तर मिनिमम प्रॉफिट होण्याचे किती चान्सेस आहेत. तर चान्सेस असे दिसत आहेत, मागच्या 23 वर्षांचा जर आपण कच्चा चिट्टा बघितला तर मागच्या 23 वर्षांमध्ये निफ्टी जी 2000 साली 1200 रुपयाची होती ती वाढत आज 21,500 रुपयापर्यंत पोहोचलेली 23 वर्षांमध्ये. आणि ह्याच पद्धतीने जर वाढत राहिली तर पुढच्या म्हणजे 2030 पर्यंत 45,000 कमीत कमी जाईल.
45,000. ओके, कमीत कमी जाण्याचे चान्सेस आहेत. सो एवढं जरी वाढलं तर किती होतात, तर कमीत कमी 15 ते 16% दरवर्षी वाढण्याचे चान्सेस आहेत. 15 ते 16%. मागच्या 3-4 वर्षांमध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप वाढलेलं आहे. पण ऍव्हरेज जर पुढच्या 8-10 वर्षांचं बघितलं तर 15% कुठंच नाही गेले. एवढं ते कमीत कमी वाढतीलच. मग ह्याचा फायदा कुणाला होईल, जे ह्याचं शिक्षण घेतील. दुसऱ्यांना नाही होणार, सगळ्यांना नाही होणार. सो ह्याच्यापेक्षा चांगले कसे फायदे होऊ शकतात, अजून काय फायदे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. सो आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे, मी सुरुवातीलाच क्लिअर करून देतो की आमच्याकडून काय देऊ आम्ही आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे पैसे कमवण्यासाठी. सो लेट्स कन्सिडर की तुम्ही आता ह्या लेवलवरती आहात. ओके, मी एक ड्रॉइंग काढायचा प्रयत्न करतो. ओके, तुम्ही इथं उभे आहात असं कन्सिडर करू थोड्या वेळासाठी. आय नो तुम्ही ह्याच्यापेक्षा छान दिसता, पण सध्या इथं उभे आहात म्हणजे तुम्हाला एक सक्सेसफुल लेवलला पोहोचायचंय. ओके, तुम्ही नाही आहेत असं नाही, पण अजून मोठ्या लेवलला पोहोचायचंय. तर इकडे जाण्यासाठी, या लेवलला जाण्यासाठी काय करावं लागेल, ते कोणते स्टेप असतील, काय केल्याने मी इथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आता न्यू इयर रेझोल्युशन काही लोकांनी ठरवलं असेल की या वर्षी मी असं करेन तसं करेन, एवढे पैसे कमवेन, घर घेईन, गाडी घेईन, असे काही स्वप्न असतील. ते कसे पूर्ण होतील, ते काय केल्याने पूर्ण होतील, तर त्याच्यासाठी आमच्याकडून काय मिळणार आहे आणि तुम्हाला काय द्यावं लागणार आहे त्याचा मी तुम्हाला अंदाज देतो. पहिली सगळ्यात गोष्ट आमच्याकडून मिळणार आहे ती म्हणजे शिक्षण, एज्युकेशन, पैसे कमवण्याचं. तुम्ही बघा, तुमच्या आयुष्यातले 20-25 वर्ष तुम्ही दिले, ग्रॅज्युएशन केलं असेल, 12वी केली असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, तुमचे 20-25 वर्ष आयुष्यातले देऊन तुम्ही एक डिग्री घेतली आणि ती डिग्री केल्यानंतर लक्षात येतं की पैसे कमवण्याचं नॉलेजच कोणी दिलं नाही. शाळा कॉलेजमध्ये कुणी शिकवलंच नाही की पैसे कमवायचे कसे. एवढं शिक्षण घेऊन 20-22-25 वर्ष देऊन सुद्धा पैसे कमवण्याचं नॉलेज नाहीये. त्याच्यानंतर परत पहिल्यापासून शिकावं लागतं. कुठलंही एज्युकेशन घ्या तुम्ही, किती शिकलात तरी पैसे कमवण्याचं एज्युकेशन कोणीच देत नाही. आम्ही तुम्हाला पैसे कमवण्याच्या गोष्टी शिकू, डायरेक्ट पैसे. म्हणजे मी आता जे सेमिनार हे घेतोय त्याच्यात तुम्हाला मी दाखवतो पैसे कमवणाऱ्या गोष्टी कोणत्या असतील. या सेमिनारमध्ये तुम्ही शिकाल. तुम्ही तुमच्या घरातल्यांबरोबर असाल तर सगळे घरातले पण शिकतील. सो एज्युकेशन देऊ पैसे कमवण्याचं, जे महत्वाचं आहे तेच. नुसत्या दुनियाभरच्या गप्पा नाही मारणार की शेअर मार्केट असं असतं, शेअर मार्केट तसं असतं. नाही नाही, जे पैसे कमवण्याच्या गोष्टीत ते डायरेक्ट. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करू. म्हणजे काय की रोजचे तुम्हाला मार्केटमधून कसे स्टॉक निवडायचे, कधी बाय करायचे, कधी सेल करायचे, कसं ठरवायचं, किती रिस्क घ्यायला पाहिजे, कोणत्या सेगमेंटमध्ये कोणते निवडायला पाहिजे स्टॉक्स, कोणते नाही करायला पाहिजेत, किती घ्यायला पाहिजेत, किती पैसे लावायला पाहिजेत, सुरुवात करताना कसे 200-500 रुपयांनी करायला पाहिजे, डिमॅट अकाउंटमध्ये ट्रेड कसं करायला पाहिजे, चार्ट कसं बघायला पाहिजे, टेक्निकल अनालिसिस कसं करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली रोजच्या रोज लाईव्ह शिकवल्या जातात. आणि प्लस मार्केट जेव्हा लाईव्ह असतं, लाईव्ह सेशन्स घेतले जातात की कसं ऍक्च्युअल मध्ये आपण जे अभ्यास केलेले त्याच्याप्रमाणे बाईंग सेलिंग कशी केली जाते. हे असे करणारी कोणतीच कंपनी नाही आहे. डिमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करावं शिकवणारी प्रॅक्टिकली तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कोणीच करत नाही. आणि त्याच्याबरोबर नवीन नवीन गोष्टी, ऍडव्हान्स लेवलच्या स्टडीज तुम्हाला देत राहू, जेणेकरून तुम्ही जे शिकलेले आहात ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कराल आणि पैसे कमवाल. हे पॉसिबल आहे. ओके, त्याच्यानंतर ट्रेडर कसं बनायचं. ओके, ट्रेडर कसं बनायचं बाबा. की तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, हाऊस वाईफ आहात, तुम्ही जे काही करताय ते करता करता पार्ट टाइम ट्रेडिंग कशी करायची किंवा फुल टाइम करिअर कसं घडवायचं स्वतःचं. म्हणजे याच्यामध्ये मी कसं ट्रेडिंग सुरू करू, सुरुवात करताना किती रिस्क घ्यायला पाहिजे, छोटे छोट्या अमाऊंटनी कसं करता येईल आणि फुल टाइम प्रोफेशन करायचं असेल तर काय करता येईल, त्याचे मार्ग तुम्हाला आम्ही सांगू. त्याच्याबरोबर श्रीमंत कसं होता येईल, म्हणजे त्याच्यासाठी लागणारे इन्व्हेस्टर, सिंपल म्हणायचं म्हणजे इन्व्हेस्टर कसं बनता येईल. सो इन्व्हेस्टर बनायचं असेल तर लोक मला सांगतील की सर इन्व्हेस्टर मी बनू शकलो असतो तर इथे थोडीच आलो असतो. इन्व्हेस्टर बनण्यासाठी खूप सारे पैसे लागतात. येस, इन्व्हेस्टर बनण्यासाठी खूप सारे पैसे असतील तर खूप चांगलं असतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की पैसे जास्त नसतील तर बनता येत नाही इन्व्हेस्टर. कोणीही इन्व्हेस्टर बनू शकतो. आता तुम्हाला मी सिंपल काही प्रश्न विचारतो, मला त्याचं चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की तुम्ही इन्व्हेस्टर बनू शकता का नाही. मला सांगा, तुम्हाला जर का पहिल्यापासून म्हणजे तुम्ही जेव्हापासून कमवायला लागले तेव्हापासून तुम्हाला माहित असतं की तुमचे 200, 500, 1000, 2000, 10,000 कुठं गुंतवायचे, तर तुम्ही गुंतवले असते का. जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले तेव्हापासून तुम्हाला माहित असतं की हे 200, 500, 1000 कुठं गुंतवायचे, तर तुम्ही गुंतवले असते का. ऑब्व्हियसली येस. सगळे येस म्हणतात. केशव सर, नितीन सर, मंगेश सर, कृष्णा सर, प्रसाद सर, स्वप्नील सर, सुधीर सर, भगीरथ सर, प्रथमेश सर, निलेश सर, ओके, सोनाली मॅम, दर्शन सर.
सुदर्शन सर, ओके, राजू सर, जयशील सर, अनिल सर, किशोर सर, सगळेजण, एस के, विलास सर, प्रशांत सर, सगळेच यस म्हणतात. मनोज सर, यस, एस के सरांनी ते 3-4 वेळा यस सांगितलेलं. विशाल सर, सुरेश सर, लीना मॅम, ज्ञानेश्वर सर, सगळेच यस म्हणतात. हे यस तुम्ही म्हणताय म्हणजे याचा काय अर्थ झाला, थोडस नीट ऐका. खूप महत्वाच्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला, की तुम्ही जेव्हापासून कमवायला लागले तेव्हापासून 200, 500, 1000 रुपये तुम्ही गुंतवू शकले असते. पण का गुंतवले नाही? कारण की नॉलेज नाही, माहिती नाही, शिकवलेलं नाही, कुणी सांगितलंच नाही. पैसे ही अडचण नव्हती, पैसे ही अडचण नसते, तुम्हाला खरंच सांगतो. पण मिडल क्लास गरीब लोकांना असं वाटतं पैसेच कमी पडतायत, पैसेच नाही आहेत. तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतोय अशा गोष्टी ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अरे पैसे ही अडचण नाहीच आहे. थोडे थोडे पैसे सुद्धा गुंतवून श्रीमंत बनता येतं, इन्व्हेस्टर बनता येतं. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे आता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः मला सांगाल की मी 2-5 हजार रुपये गुंतवून कसा करोडपती बनू शकतो. थोड्या वेळातच दाखवतो. ओके. त्याच्यानंतर श्रीमंत कसं बनायचं त्याचे मार्ग तुम्हाला दाखवेन. श्रीमंत बनण्याचे मार्ग आहेत म्हणजे काय? तुम्ही जेवढे ओळखीचे, माहितीतले, बघण्यामधले, ऐकण्यामधले जेवढे श्रीमंत लोक बघितलेत, ते श्रीमंत कसे झालेले आहेत? तर पक्के 2 मार्ग आहेत श्रीमंत बनण्याचे. ते कोणते आहेत मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. त्या 2 मार्गावरती तुम्ही चाललात तर तुम्ही श्रीमंत बनाल. थोडे श्रीमंत असाल तर अजून बनाल, अजून असाल तर अजून जास्त बनाल. तर ते कसं बनता येईल तुम्हाला मी ते पण सांगतो. सो हे आमच्याकडून मिळणार आहे शिक्षण, सपोर्ट, लाईफ टाईमचा, ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग. आता तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागणार आहे? हे सगळं तुम्हाला मिळवण्यासाठी, ह्याचा वापर करण्यासाठी तुमच्याकडून सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती लागणार आहे तुमची जबरदस्त इच्छा शिकण्याची आणि श्रीमंत बनण्याची, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची, घरातल्यांची इच्छा पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छा पाहिजे. ही इच्छा नसेल तर हा सेमिनार, आमचा कोर्स, आम्ही काहीच कामाचे नाही. तुमची आहे का इच्छा? जर जबरदस्त इच्छा असेल तर या सेमिनारला थांबा, नाहीतर थांबू नका. काहीच उपयोग नाही. तुमची इच्छा नसेल तर कुणीच हेल्प करू शकत नाही, देव सुद्धा हेल्प करणार नाही. आणि तुमची जर इच्छा असेल तर ट्रस्ट मी, तुम्हाला कोणीच थांबवू नाही शकत तुम्हाला जे जे पाहिजे ते मिळवण्यापासून. देवही थांबवू शकत नाही. ही इच्छा का बरं पाहिजे? कारण की ही इच्छा नसेल तर आम्हाला नाही जमणार तुम्हाला हेल्प करायला. इच्छा ज्यांची असेल त्यांना नक्कीच आमची हेल्प होणार आहे. सो इच्छा जोरदार पाहिजे. तर इच्छा आहे असे सांगणारे 20-25 लोक दिसतात, जास्त नाही आहेत. म्हणजे गणेश सर, दिग्विजय सर, निलेश सर, सचिन सर, हेमंत सर, दिनेश सर. ओके, आता सुरू झाले बाकीचे सांगायला. आहे ना इच्छा? खरंच सांगतोय का? इच्छा नसेल तर या सेमिनार मध्ये थांबू नका. नाही तर तुम्हाला वाटेल मी माझा कोर्स विकतोय, जबरदस्ती करतोय आणि मीच किती शहाणा आहे हे सांगत बसतोय. नाही नाही, मला मी शहाणा किती आहे याच्यासाठी तुम्हाला बोलून सांगण्याची गरज नाही. माझी लाईफस्टाईल, माझा पोर्टफोलिओ, माझे ट्रेडिंग आणि माझं घर वगैरे बघितल्यानंतर लक्षात येईल की मी खरंच सक्सेसफुल आहे की नाही. हे सांगण्यासाठी सेमिनार नाही आहे, तर हे तुमच्या आयुष्यात बदल घडण्यासाठी आहे. तुम्हाला थोड्या वेळात कळूनच जाईल. ओके. येस. सो तुमची इच्छा असेल तर बाकी सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यानंतर तुम्हाला पैशाला आणि लोकांना कामाला लावायचंय. पैशाने लोकांना कामाला लावणे म्हणजे नेमकं काय? तुम्ही बघा, जेवढे श्रीमंत लोक आहेत, जेवढे माहितीतले, ऐकण्यामधले, बघण्यामधले जेवढे श्रीमंत आहेत, ते श्रीमंत का आहेत? कारण की 2 पक्के मार्ग मी जे सांगितले श्रीमंत बनण्याचे. एक, लोक काम करतात त्यांच्यासाठी, त्यांचे खूप मोठे ग्रुप्स आहेत किंवा कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये लोक काम करतात आणि ते पैसे कमवून त्यांना देत आहेत, म्हणून ते श्रीमंत आहेत. दुसरं, की त्यांनी पैसे अशा ठिकाणी गुंतवले की पैसे पैसे त्यांचे अजून पैसे कमवून आणतात. म्हणजे पैसे पैसे आणतायत, लोक पैसे आणतायत. हे 2 मार्ग असतील तरच श्रीमंत बनता येईल. कमीत कमी ह्याच्यातला एक तरी पाहिजे. या दोघांमधला एक असेल तरच श्रीमंत बनता येईल. 2 असतील तर नक्कीच बनता येईल. जर हे नसतील तर नक्कीच श्रीमंत बनता येत नाही. मग तुमच्याकडे लोक नसताना आणि कमी पैसे असताना कसं तुम्ही श्रीमंत बनू शकाल मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. ओके, ठीक आहे. सो लोकांना आणि पैशाला कसं कामाला लावायचं सांगतो मी. आणि शेवटचं आहे फॉलो द रूल्स. तुम्ही रूल जर फॉलो केले आम्ही सांगितल्याप्रमाणे, मनात आलं म्हणून बाय केलं, मनात आलं म्हणून इन्व्हेस्ट केलं, मनात आलं म्हणून कुठले तरी न्यूज चॅनल बघून मी केलं, कुठले तरी कॉल्स अँड टिप्स घेऊन केलं, नाही चालणार. रूल फॉलो करावे लागतील. रूल फॉलो केल्याने तुम्ही एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचता. जसं तुम्ही रस्त्याचे रूल्स फॉलो केले की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सेफली पोहोचता, तसंच तुम्ही ज्या लेवलला आता आहात तिथून तुम्ही श्रीमंत बनायचं असेल तर त्या लेवलला तुम्ही पोहोचाल रूल फॉलो करून, असंच नाही. ओके. सो हे दोघांनी आपण मिळून साध्य करणारे गोष्ट आहे सक्सेसफुल बनायचं असेल तर. सो आमचा कोर्स का आहे आणि
किती रुपयाचा आहे, म्हणजे मी सुरुवातीलाच आमच्या कोर्सची फीस सांगून देतो. आमच्या कोर्सची फीज आहे 28,320 इन्क्लुडिंग जीएसटी. पण आज तुम्हाला एक न्यू इयर ऑफर आहे. फक्त त्याच लोकांना जे सेमिनार आता इथे अटेंड करतात, जे झूम वरती सेमिनार अटेंड करतात आणि जे फेसबुक वरती सेमिनार अटेंड करतात, त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर फक्त तुमच्यासाठी, फक्त आजच्या पुरती. ओके. सो हे 28,000चा जो कोर्स आहे तो तुम्हाला मिळणार आहे फक्त 8,000 मध्ये. ओके. हा 8,000चा कोर्स आहे. म्हणजे मी आमच्याकडून काय काय मिळणार आहे ते सांगितलं, तुम्हाला काय करायचं ते सांगितलं, 8,000 रुपये लागणार आहेत हे सांगितलं. आता हे 8,000 रुपयेचं काय काय मिळणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. शेवटी मी तुम्हाला डिटेल्स सांगणारच आहे. सो आपला कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 32 व्हिडिओ तुम्हाला मिळतील, 32 पेक्षा जास्त असतील, 32 व्हिडिओ मिळतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून शेअर मार्केट काय, इक्विटी काय असतं, फ्युचर काय असतं, कमोडिटी काय, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, आयपीओ काय असतो, शॉर्ट टर्म अर्निंग, लॉंग टर्म अर्निंग, इन्व्हेस्टमेंट्स कसे केले जातात, पोर्टफोलिओ बिल्टअप कसे केले जातात, हे बेसिक पासून सगळ्या गोष्टींचे तुम्हाला व्हिडिओ दिले जातील. ह्याच्याबरोबर तुम्हाला ऑप्शन बेसिक काय असतं ते शिकवलं जाईल. रोजचे मार्केट अनालिसिस घेतले जातील. ओके. ह्याचे सेशन्स असतील, लाईव्ह मार्केट अनालिसिस सेशन्स असतील, सायकोलॉजी सेशन्स असतील वेगवेगळे, डीमॅट मध्ये कसं ट्रेड करावं ह्याची सेशन्स असतील. तुम्हाला आम्ही कायम अवेलेबल असू, म्हणजे तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, भेटायला येऊ शकता, ऑलवेज अवेलेबल. पण ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन का ठेवलेल्या आहेत, कारण की ऑनलाईन केल्याने तुम्हाला कधीही कुठूनही अटेंड करता येतं. तुम्हाला, तुम्ही जॉब करताय तरी तुम्ही अटेंड करू शकता, तुम्हाला वेळ मिळेल. तुम्ही हाऊसवाईफ आहात, डॉक्टर आहात, शेतकरी आहेत, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते करू शकता. कारण की प्रत्येक गोष्टीची तुम्हाला आम्ही रेकॉर्डिंग देतो आणि ती लाईफ टाईम तुमच्याकडे राहते, कायमस्वरूपी. सो ह्या सगळ्या गोष्टींचा ऍडव्हान्टेज कसा घेता येईल, म्हणजे ह्याचा फायदा कसा होऊ शकतो तुम्हाला, तर ऑनलाईन कोर्स आहे, म्हणजे तुम्ही कुठेही बसून अटेंड करू शकता, तुम्हाला कुठे येण्याची गरज नाहीये. सेकंड, ह्याची रेकॉर्डिंग तुमच्याकडे कायमस्वरूपी असणार आहे, तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता, तुमच्याकडे लिंक असणार आहेत. तुम्ही तुम्ही लिंक हरवले, डाउनलोड तुमचे डिलीट झाले, परत आम्हाला कॉल करा, आम्ही परत देऊ तुम्हाला, किती वेळाही. परत म्हणजे तुम्ही एकदा कोर्स केला म्हणून परत मागितलं तर परत पैसे मागून नाही, आम्ही असे कुठले धंदे करत नाही. सो तुम्हाला आम्ही ते सगळे देऊ. त्याच्यावर लाईफ टाईम सपोर्ट मध्ये तुम्हाला मार्केट अनालिसिस सेशन रोजचे लाईव्ह सेशन्स, डीमॅट अकाउंटचे लाईव्ह सेशन्स होतील. आणि फॅमिली मेंबर्सना सगळ्यांना तुमच्या घरातले, फॉर एक्झाम्पल राम सर असतील, नितीन सर असतील, सोनल मॅम असतील किंवा प्रशांत सर असतील, तुम्ही सपोज ऍडमिशन घेतलं, ओके, 8,000 रुपये भरले, तुम्हाला आवडलं आणि तुम्ही 8,000 रुपये भरले, तर तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळे त्या लिंक वरती शिकू शकता आणि सगळे आम्हाला कॉल करून क्वेश्चन विचारू शकता. सगळ्यांना आम्ही शिकवू, सगळ्यांना हेल्प करू, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ एकाच्या फीज मध्ये. ही अशी करणारी एकही कंपनी नाही. 100% गॅरंटी. तुम्हाला माहित असेल की त्यांच्याकडे शिकू शकता, नाही तर ही आहे जी तुम्हाला 8,000 मध्ये या सगळ्या गोष्टी शिकवणार, लाईफ टाईम सपोर्ट करणार, प्रॅक्टिकल लेवलवरती इम्प्लिमेंट करायला हेल्प करणार तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना. म्हणजे तुमच्या घरातलं पूर्ण वातावरण चेंज होईल, घरातले सगळे शिकू शकतील पैसे कमवायचं, आणि हे घरातले कसे करू शकतील, न इन्कम असलेले, ज्यांच्याकडे इन्कमच नाहीये ते लोक सुद्धा कसं करू शकतात ते पण तुम्हाला मी कळवेल. ओके. सो आता हे मी तुम्हाला सांगितलं आम्ही काय करणार, तुम्ही काय करायला पाहिजे. कोर्सची फीस किती, 8,000 रुपये हे सगळ्या गोष्टी मिळतील. आता हे 1 मिनिटासाठी साईडला ठेवू आणि आता बघू की इन्कमचे कोणते कोणते मार्ग आहेत. बाबा शेअर मार्केटमध्ये मी उतरायला पाहिजे का नाही, मला हे जमेल का नाही, मी हे कमवू शकतो का नाही, ह्याच्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला उत्तर मिळतील. आता थोडं लक्ष देऊन ऐका, कारण की खूप महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस कोणते आहेत. तर सगळ्यात पहिले, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट्स मधून इन्कम्स कसे उभे करायचे, म्हणजे आता तुम्ही बघा, तुम्ही बाजारात बघाल की खूप सारे इन्व्हेस्टमेंट्स अवेलेबल आहेत, खूप सारे कंपन्या अवेलेबल आहेत, खूप सारे प्रोडक्ट अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण. पण नेमकं कशामध्ये करावं याचं नॉलेज नसतं. आपण जाऊन त्या सेल्स मॅनेजरच्या समोर किंवा कन्सल्टंटच्या समोर बसतो आणि म्हणतो, सर तुम्हीच सांगा, आम्हाला माहित नाही काय करायचं, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, मी एवढे एवढे पैसे गुंतवू शकतो. आता तुम्ही असं जाऊन बसलात कुठल्याही बँकेत, कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही माणसासमोर, तुम्ही कन्सल्टंट समोर जाऊन बसलात की मी 1 लाख रुपये गुंतवायचेत मला, किंवा 10,000 रुपये दर महिन्याला गुंतवायचे, तर ते कोणते प्रोडक्ट विकतील. पहिला ऑप्शन, कोणतं प्रोडक्ट विकतील ज्याच्यामध्ये त्यांना कमिशन जास्त मिळणार आहे आणि त्यांचा फायदा होणार आहे. ऑप्शन 1, त्यांना कमिशन मिळणार आहे, त्यांचा फायदा होणार आहे. ऑप्शन 2, तुमचा आधी फायदा होणार आहे. कुठले प्रोडक्ट विकतील ते, 1 की 2, त्यांचा फायदा होणार आहे, कमिशन त्यांना जास्त मिळणार ते वाले, की तुमचे फायदेवाले प्रोडक्ट, कुठलं 1 की 2. ओके. सगळेच कृष्णा सर, मनोज सर, प्रज्ञा मॅम,
प्रज्ञा मॅम, दिनेश सर, सोनाली मॅम, सुनील सर, भास्कर सर, सगळेच ते सांगतात. सगळेच. राईट. एकानेच फक्त सांगितले 2 नंबर. ओके. नशिबानं आहात. बाकी सगळे तेच म्हणतात की त्यांना कमिशन मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला तुमचे मेहनतीचे पैसे तुम्ही दुसऱ्याच्या हातात देताय आणि ठरवायला लावताय की काय करायचं. आणि ते तिथंच इन्व्हेस्ट करताय जिथं कमिशन जास्त मिळतील त्यांना, कारण की त्यांचे कॉन्टेस्ट असतात, त्यांचे म्हणजे गोवा ट्रिप, मनाली ट्रिप, थायलंड ट्रिप, असे 2 व्हीलर 4 व्हीलर मिळतील असेवाले क्वालिफिकेशन वाल्या गोष्टी असतात, म्हणून ते तिकडेच करतात. आणि त्यांची चूक नसते बरं का याच्यामध्ये. एम्प्लॉईची किंवा त्या एजंटची चूक नसते, कारण की ती कंपनी त्यांना तसंच शिकवते की कसं लोकांकडनं पैसे काढून घ्यायचे आणि त्यांच्यासाठी सगळ्यात फायदेशीर कसं आहे हे सांगून द्यायचं. ह्याची ट्रेनिंग दिली जाते. त्या लोकांना सुद्धा माहित नसतं. कारण तुम्ही बघा, कुठल्याही बँकेच्या आणि ह्या अशा इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीचे एम्प्लॉई किंवा एजंट कधी श्रीमंत तुम्हाला भेटणार नाहीत. म्हणजे तिथं काम करू नका, म्हणजे तिथं एजंट आहे म्हणून किंवा तिथं जॉब करतो म्हणून श्रीमंत झालाय, असे कदाचितच एखादा कोणीतरी असेल, कदाचित. नाहीतर 99.99% लोक हे श्रीमंत नसतात. म्हणजे काय की ज्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करताय, ज्या कंपनीत जे लोक तिथं काम करतायत आणि एजंट आहेत, ते स्वतःच तिथं कधी श्रीमंत बनत नाही, ते फक्त कंपन्या श्रीमंत बनतात. तर मी कसं श्रीमंत बनायला पाहिजे, मी कोणते इन्व्हेस्टमेंट शोधायला पाहिजे, ते तुम्हाला आम्ही शिकू. कोणत्या वयात, कोणत्या इन्कम मध्ये कुठले कंपन्या निवडायच्या असतात, किती इन्व्हेस्टमेंट करायची असते, कधी करायची असते, कधी नाही करायची असते, हे शिकू. आता इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली तुम्हाला बघा, लहानपणापासून एक गोष्ट डोक्यात टाकलेली असेल की स्वतःचं घर पाहिजे. आणि स्वतःचं घर करायचं असेल तर होम लोन करावं लागतं. मॅक्सिमम लोक होम लोन मधूनच घर घेतात. मग होम लोन मध्ये तुम्हाला माहित आहे की तुम्ही एक 50 लाखाचं घर घेतलं किंवा लोन घेतलं तर तुम्हाला 1 करोड पेक्षा जास्त भरावं लागतं. ते पण 20-25 वर्ष. डबल पेक्षा जास्त भरावे लागतात पैसे. तर त्याच्यामध्ये लाखो रुपये तुम्ही तुमचे मेहनतीचे व्याजदरामध्ये देता. त्याच्यात तुमचे लाखो रुपये कसे वाचवू शकता तुम्हाला आम्ही शिकू. एक एक्सेल शीटचे तुम्हाला कॅल्क्युलेटर देईन मी कोर्समध्ये, जे तुम्ही शिकून 10 मिनिटात, 10 ते 15 मिनिटात शिकून तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता. लाखो रुपये. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही पहिलं सेशन बघाल आणि पहिल्या सेशन मध्येच तुम्हाला ते टूल मिळेल आणि तुम्ही लाखो रुपये वाचवून जाल. म्हणजे हे 8,000 रुपयाची फीस देता, त्याच्यापेक्षा कैक पटीने तुमचे पैसे वसूल तिथले तिथंच होतील. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवतो की पैसे वाचवायचे कसे, कसं टॅक्सेशनचं कसं असतं, इन्व्हेस्टमेंटच्या कशा असतात गोष्टी, कुठल्या करायला पाहिजेत, कुठल्या नाही करायला पाहिजेत, कोणत्या वयात आणि कोणत्या इन्कम मध्ये कशा निवडायला पाहिजेत, ह्या सगळ्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवतो. म्हणजे पैसे कमवण्याचे मार्ग जास्तीत जास्त तुम्हाला कळतील. दुसरं आहे शेअर मार्केटमधून ट्रेडिंग करून पैसे कसे कमवायचे, आयपीओ मधून पैसे कसे कमवायचे. आयपीओ काय असतं? इनिशियल पब्लिक ऑफर. मी थोड्या वेळात तुम्हाला सविस्तर सांगतो याच्यामध्ये. त्याच्यातून पैसे कसे कमवायचे, डेली ट्रेडिंग मधून पैसे कसे कमवायचे शेअर मार्केटमधून. तुम्हाला सकाळच्या वेळेला वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी कमोडिटीमध्ये ट्रेड करून पैसे कसे कमवायचे. काही लोक म्हणतील किंवा मी जॉबला जातो तर मला वेळ मिळत नाही, तर त्याला काय पर्याय असणार आहे ते पण तुम्हाला आम्ही देऊ. जॉब करता करता कसं कमवता येईल, घरातल्यांना कसं इन्व्हॉल्व करून कमवता येईल, संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर कसं पैसे कमवता येईल कमोडिटी मार्केटमधून. जर दिवसाचा संध्याकाळचा तुम्हाला वेळ मिळत नाही तर आठवड्यातून अर्धा तास काढून कसं शॉर्ट टर्म मध्ये पैसे कमवता येतील. स्विंग ट्रेडिंग म्हणा त्याला किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणा, त्याच्यामध्ये तुम्हाला आठवड्याचे अर्धा तास काढून सुद्धा पैसे कमवता येतील. एवढं सोपं आहे ते. ओके. सो आणि शेवटचं आहे 6वं, इन्कम फ्रॉम लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. स्वतः श्रीमंत होणे आणि पुढच्या पिढीला सुद्धा श्रीमंत करण्याचा काय मार्ग आहे. मी सुद्धा पैसे कमवेन आणि पुढच्या पिढीला सुद्धा पैसे भरपूर मिळतील, म्हणजे माझ्यासारखी पुढची पिढी स्ट्रगलर नसेल. ह्याच्यासाठी काय करावं ते तुम्हाला आम्ही शिकू. म्हणजे हे एकंदरीत जे 6 इन्कम सोर्सेस मी तुम्हाला सांगतो, याच्यातला एकही रातोरात श्रीमंत बनणारा नाही. म्हणजे तुम्ही आमचा कोर्स केल्याने श्रीमंत होऊन गेले नाही. आमचा कोर्स वापरला तर पैसे कमवाल. कोर्स कोर्स केल्याने श्रीमंत नाही होत, कोर्स वापरल्याने श्रीमंत होऊ शकतात. आणि ते करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला काही काम करावं लागणार आहे, काही रूल्स फॉलो करावे लागणार आहेत. आणि किती ढ असाल तुम्ही, किती ढ, तुम्हाला काहीच माहिती नाही किती ढ असेल तरी महिन्याभरात तुम्ही पैसे कमवायला सुरू होऊ शकता. महिन्याभरात दिवसाचे 2 ते 3 तास जरी दिलात तुम्ही तर पैसे कमवायला ढतला ढ व्यक्ती सुद्धा महिन्याभरात कमवायला लागतो. 6 महिन्यात चांगले इन्कम सुरू होतात. 3 ते 5 वर्षामध्ये स्वतःला लागणार आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा कमवण्याचा पूर्ण चान्स आहे, तेवढी मेहनत घेण्याची ताकद असेल तर. आणि जर तुमच्याकडे जे आहेत आता पैसे कमवणारे मार्ग,
त्याच्यामध्ये असं काही होत असेल तर ते पण करू शकता तुम्ही, पण मल्टिपल इन्कम जोपर्यंत नसतील तुमचे तोपर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण करणे खूप अवघड आहे. एका इन्कम सोर्सनी कधीच शक्य होणार नाही जोपर्यंत ते करोडोमध्ये नसतील. ओके. सो आता प्रॅक्टिकली बघू की हे इन्कम कसे कमवले जातात. सो आता मी तुम्हाला एक खूप महत्वाची माहिती देतो. इंडियामध्ये इकॉनॉमिक टाइम्स मध्ये परत बातमी आलेली होती की इंडियामध्ये जेवढे 5 लाख आणि त्याच्यापेक्षा कमी कमवणारे लोक आहेत, वार्षिक इन्कम ज्यांचे 5 लाख आहेत, असे 70% लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. का बरं एवढे 70% लोक इन्व्हेस्टमेंट करत असतील म्युच्युअल फंड? कारण की म्युच्युअल फंड सही आहे याची जाहिरात सगळीकडे बघतो आपण. धोनी साहेब येतात, सचिन साहेब येतात, कुठलेही फिल्म स्टार येतात, मोठे मोठे ऍड चालवतात टीव्ही वरती, युट्यूब वरती, रेडिओवरती, होर्डिंगवर, न्यूज चॅनल, न्यूज पेपरवरती, मॅगझिन मध्ये सगळीकडे म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. आणि डोक्यात बसून गेलंय की म्युच्युअल फंड करणं खूप गरजेचं आहे. 70% लोक याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. चुकीचं आहे का? नाही. पण 70% लोकांनी करायला पाहिजे का सगळ्यात पहिली आणि सगळे इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये असायला पाहिजे का? तर अजिबात नाही. तर त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तर ते कसं काय असतं म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे म्हणजे काय होतं नेमकं? सो तुम्ही इन्व्हेस्टर असता, तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टर तुमचे मेहनतीचे पैसे तुम्ही काय करता? एका कंपनीला देता जे म्युच्युअल फंड कंपनी आहे. म्युच्युअल फंड कंपनी असे हजारो लाखो लोकांचे पैसे गोळा करते आणि ती पैसे कुठं टाकते? तर ती इन्व्हेस्ट करते शेअर मार्केटमध्ये. कोणाच्या नावाने? स्वतःच्या नावाने. आणि दिवसाचे काही हजार करोड रुपये कमवतात. काही हजार करोड रुपये दिवसाचे कमवतात. आणि त्यातले थोडेसे रिटर्न्स तुम्हाला देतात युनिट्सच्या नावाखाली. युनिट्स तुम्ही ऐकले असतील, युनिट्स मिळतात आपल्याला. म्हणजे किती? 6%, 8%, 10%, 12%, 15%च्या वरती त्यांना सांगण्याची पण परमिशन नाही. असे असे आपल्याला आपल्या मेहनतीच्या पैशांवरती त्या कंपन्या हजारो करोड कमवतात आणि आपल्याला थोडेसे प्रॉफिट देतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे तुमचे काढू नाही शकत. लॉक इन पिरियड असतात, नियम असतात, दुनियाभरचे लफडे आहेत. हेच जर का तुम्ही हेच पैसे जर शिक्षण घेतलं शेअर मार्केटचं तर काय करू शकता? तेच पैसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे असतील तर फायदे बघा का किती आहेत. ओके. तुम्ही दर महिन्याला समजा 5,000 10,000 रुपये गुंतवायचे ठरवले. तुम्ही इन्व्हेस्टर आहात. ओके. तुम्ही इन्व्हेस्ट केले शेअर मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही तेवढ्या शेअरचे मालक बनता, ओनर तुम्ही असाल. तिथं म्युच्युअल फंडमध्ये कंपनी ओनर असते, तुम्ही नाही. इथं तुम्ही स्वतः ओनर असाल म्हणजे तुम्ही 10,000चे शेअर्स घेतले, तुम्ही मालक आहात. तुम्हाला ते मालकी हक्काच्या ऐवजमध्ये बऱ्याच कंपन्या बोनस देतील, डिव्हिडंड देतील, राईट इश्यू देतील, बायबॅक ऑफर देतील. हे काय असतं तुम्हाला कळेल थोड्या वेळानंतर मी सांगतो ते. म्हणजे तुम्हाला इन्कमचे बरेच सोर्सेस मिळतात, इन्कम वाढण्याचे सोर्सेस मिळतात आणि तुम्ही लिक्विडिटी म्हणजे तुम्ही कधीही तुमचा पैसा काढून घेऊ शकता. दर महिन्याला 5,000 गुंतवायचे, तुम्हाला एखाद्या महिन्यात जमलं नाही ठीक आहे, एखाद्या महिन्यात डबल जमतात, 10-20 हजार रुपये जमतात ठीक आहे. तुम्हाला काढून घ्यायचे त्याच्यातले, बाबा मला 50,000 रुपये लागतात काढून घ्या, सगळं करता येतं जे म्युच्युअल फंड मध्ये करता येत नाही. मी त्याच्या विरोधात बोलत नाही म्युच्युअल फंड, पण शेअर मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त स्कोप आहे. लोक कशात अडकतात? एफडी, आरडी, म्युच्युअल फंड ह्याच्या पलीकडे लोकांना माहित नसतं. आणि लोक ह्याचा अभ्यास करून किती पैसे कमवतात तुम्हाला एक छोटस उदाहरण दाखवतो. बघा ह्या एज्युकेशनचा फायदा कसा होतो. एक मॅडम आहेत, अंकिता मॅडम म्हणून, पुण्याच्या आहेत. ओके. हे बघा, त्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवलंय. स्क्रीनशॉट मध्ये इथं तुम्हाला दिसेल करंट व्हॅल्यू म्हणजे आत्ताची व्हॅल्यू काय आहे? 4,30,000. टोटल इन्व्हेस्टेड 2,09,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजे पी एंड एल टोटल आत्ताचा प्रॉफिट किती आहे? तर 2,20,000 प्रॉफिट म्हणजे 105%चा प्रॉफिट आहे. 105%. काय लिहिले बघा खाली? माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली 8 to 9 months. आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. मॅडम म्हणतायत मी 8 ते 9 महिन्यामध्ये 105% कमवू शकले. 2 FD होत्या माझ्या, ते मी तोडल्या. ते मी 2 लाखाच्या इथे FDचे तोडून इथे इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याचे डायरेक्ट डबल झाले 8 ते 9 महिन्यामध्ये. हे कसं शक्य? मी तुम्हाला ऍव्हरेज दाखवतोय का, एक सिंपल उदाहरण. असे बरेच उदाहरण आहेत माझ्याकडे. हे हे सगळ्यात कमी डोक्याला त्रास असलेला कार्यक्रम दाखवला मी, की कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे दुसऱ्यांच्या भरोश्याचे, तर त्याच्याऐवजी तुम्ही स्वतः अभ्यास करून ह्याच्यामध्ये गुंतवू शकता. असं तुम्ही कमवायला हरकत नाही. अशी कितीतरी एक्झाम्पल दाखवू शकतो मी की जे झिरो बॅकग्राऊंडचे लोक असे त्यांचे पोर्टफोलिओ आहेत. ओके. छोटे छोटे पोर्टफोलिओ पासून सुरुवात होते, 5-10 हजार पासून सुरुवात होते आणि खूप चांगल्या लेवलला पोहोचू शकतात. आता मी तुम्हाला अजून काही इन्व्हेस्टमेंट्स आणि पैसे कमवण्याचे मार्ग दाखवतो. आता तुम्ही हे ऐकलेलंच असेल की श्रीमंत श्रीमंत बनत जातात आणि गरीब गरीबच राहतात.
काय कारण असतं त्याचं? श्रीमंत श्रीमंत बनतात कारण की ते पैशाला आणि लोकाला कामाला लावतात, ते स्वतः सगळीकडे काम नाही करत. आणि गरीब गरीब का राहतात? कारण की ते मरेपर्यंत काम स्वतःच करतात. त्यांना असं वाटतं मी हे काम करून मरेपर्यंत मी काम केलं तर माझे स्वप्न पूर्ण होतील, माझ्या इच्छा पूर्ण होतील, मला मनासारखं जगता येईल. मरेपर्यंत तुम्ही बघा, जे गरीब मेंटॅलिटीचे, मिडल क्लास मेंटॅलिटीचे जे लोक असतात, ते स्वतःच मरेपर्यंत काम करतात ह्या अपेक्षेने की आज ना उद्या माझं काहीतरी खरं म्हणजे पूर्ण होईल, इच्छा पूर्ण होतील, घरातल्यांची इच्छा पूर्ण होतील, मी काहीतरी स्वप्नाचं आयुष्य जगेन. पण ते होत नाही कारण की स्वतःच मरत असतात. स्वतःच कधीच होऊ शकत नाही. लोकांना पैशाला कामाला शिवाय कामाला लावल्याशिवाय पैसे कमवता येत नाही. येस, अशी मेंटॅलिटी जी श्रीमंतांची कशी असते, ती मेंटॅलिटी कशी असते हे शिकणं गरजेचं आहे. ती चेंज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही श्रीमंत बनू नाही शकत. मग ती मेंटॅलिटी काय आहे? गरीब मेंटॅलिटी म्हणजे पैसा असू शकतो, पण गरीब मेंटॅलिटी असेल तर कधीच सुख नसणार आहे, कधीच ती अमिरी किंवा ती म्हणजे जे जे जगायला पाहिजे ना, जसं सुख सुख ज्याला म्हणतात ते नसणार आहे. कारण की मेंटॅलिटी चुकीची असते. ती मेंटॅलिटी असल्या कारणानेच मॅक्सिमम लोक गरीब आणि गरीबच राहतात. खूप कमी लोक श्रीमंत बनतात कारण की ते शिकतात कसं श्रीमंत व्हायचं. आता श्रीमंत कसं होता येतं? लोकांनी पैशाला कामाला लावून थोडे थोडे पैसे कामाला लावून. आता तुमच्याकडे लोक नाही आहेत आणि पैसे खूप कमी येतं, काय करू शकतो? तुम्हाला एक उदाहरण दाखवतो शेअर मार्केटचं, ज्याच्यामध्ये आपण लोकांना पैशाला कामाला लावतो. सो खूप साऱ्या कंपन्या आहेत शेअर मार्केटमध्ये ज्याच्यातून आपला फायदा होऊ शकतो. त्याच्यातलं एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. एका कंपनीचं नाव आहे इन्फोसिस. नाव ऐकलं असेल ऑब्व्हियसली तुम्ही. इन्फोसिस ही कंपनी आहे जी ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी. ह्याच्यापेक्षा खूप भारी भारी कंपन्या आहेत का, ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न देणारे पण कंपनी आहेत. मी ऍव्हरेज दाखवतो. सर्वसामान्य कंपनी जी रिटर्न देते, ज्याच्यामध्ये मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत दिवस रात्र ते काम करतात आणि कंपनीला प्रॉफिट आला की तो प्रॉफिट कुणाला दिला जातो? शेअर होल्डर्सना. म्हणजे तुम्ही जर ह्या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला त्याचे फायदे होतील. कसे? सांगतो. सो एका व्यक्तीचं मी उदाहरण घेतो. 93 साली एका व्यक्तीने 10,000 रुपये गुंतवले इन्फोसिसमध्ये. त्याला 100 शेअर मिळाले. 100 शेअर मिळाले 10,000 रुपयाचे 93 मध्ये. 93-94 साली 10,000 रुपये खूप मोठी अमाऊंट नव्हती, आज तर अजिबातच नाहीये. सो तेव्हा त्यांनी एकदा फक्त 10,000 रुपये गुंतवले. कंपनीच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत दिवस रात्र काम करून कंपनीला प्रॉफिट झाला. कंपनीने 94 साली बोनस दिला. बोनस म्हणजे काय? एका शेअरवरती एक शेअर फ्री. मग ह्या व्यक्तीकडे 100 शेअर होते, 100 शेअर फ्री मिळाले. बघा, 100चे 200 झाले. ओके. 97 साली परत बोनस मिळाला, 200चे 400 झाले. 99 साली परत बोनस मिळाला, 400चे 800 शेअर झाले, काहीच न करता. 2000 साली स्प्लिट आला. स्प्लिट म्हणजे काय मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवेन. तुकडे होणे इन शॉर्ट. तर 800चे 1600 शेअर झाले. 2004 मध्ये एकावरती 3 शेअर फ्री मिळाले. बघा, 1600चे 6,400 झाले. 2006, 14, 15, 16, 18 मध्ये एक एक शेअर फ्री मिळत गेले. ज्या व्यक्तीने 93 साली 100 शेअर घेतले होते त्याचे 2018 पर्यंत 2,04,800 शेअर झाले, ज्याची किंमत 15 करोड रुपयापेक्षा जास्त झाली, काहीच न करता. फक्त इन्व्हेस्ट करून थांबलेला होता. 10,000चे 15 करोड झाले 20-25 वर्षात. आणि आजची किंमत त्याची 30 करोड रुपयापेक्षा जास्त आहे. 30 करोड रुपयापेक्षा जास्त आहे. ओके. हे कसं घडलं? हे कसं होऊ शकतं? हे मी स्वतः कसं करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. कसं? तर आता ह्या व्यक्तीने याचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये पैसे गुंतवले, हे सगळं झालं. आता मला तुम्ही सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्या, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू शिकवतो. मला सांगा की जर तुम्हाला मी हे शिकवलं की अशा कशा कंपन्या निवडायच्या, कशा शोधायच्या, त्याच्यामध्ये डिसिजन कधी घ्यायचं, म्हणजे एंट्री कधी घ्यायची, हे सगळं मी तुम्हाला शिकवलं, तर तुम्ही अशा कंपन्यांमध्ये दर महिन्याला किती रुपये गुंतवू शकता? सांगू शकाल मला चॅटबॉक्समध्ये? किती रुपये गुंतवू शकाल दर महिन्याला जर असं शिक्षण तुम्ही घेतलं तर? ओके, स्वप्नील सर म्हणतात 5,000, अनिकेत सर म्हणतात 5,000, ओके, तुषार सर म्हणतात 3,000, कृष्णा सर 10,000, 5,000, प्रतीक्षा सर, ओके, केशव सर 5,000, राजेंद्र सर 10,000, ओके, 1,000, 5,000, 10,000, 5,000, 10,000, 5 ते 10,000, 3,500, 2,000, 2,000, 1,000, 3,000, 500 रुपये, 4,000, 5,000. तुम्ही दर महिन्याला, आता ह्या व्यक्तीने 10,000 एकदा गुंतवले. तुम्ही जर का 5 ते 10,000 रुपये जर गुंतवू शकले, 5 ते 10,000 रुपये, समजा तुमचे पुढचे 8 ते 10 वर्ष कमाईचे बाकी आहेत.
तुमचे 8 ते 10 वर्ष बाकी आहेत कमाईचे, आणि तुम्ही दरवर्षी 2,000 दर महिन्याला 2,000, ₹500, ₹1,000, ₹2,000 गुंतवले, तर तुमचे काय होऊ शकतं लक्षात येते. हे एकदा 10,000 गुंतवलेले. आणि अशा कंपन्या खूप आहेत आपल्या इंडियन शेअर मार्केटमध्ये, जे आपला फायदा करून देतात. आता ह्याच्यातल्या अजून काही गोष्टी सांगतो तुम्हाला. 30 करोड किंमत झालेली आहे आज. ओके, अशा अजून काही, कारण मी तुम्हाला जी माहिती देणार आहे त्याच्यातलं एक महत्वाची गोष्ट सांगतो, की हा व्यक्ती ज्यांनी ₹10,000 गुंतवले, ते 30 करोड होऊन सुद्धा तो आज बाहेर पडत नाहीये त्याच्यातून. म्हणजे त्यांनी ते शेअर्स विकले तर त्याला 30 करोड मिळतील ना. तो त्याच्यातून बाहेर पडत नाही, कारण की ह्या कंपनीने मागच्या 23 वर्षांमध्ये ह्या व्यक्तीला ₹4 करोड जास्त कॅश, पैसे डायरेक्ट ह्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत. कसं? तर डिव्हिडंडच्या स्वरूपात. डिव्हिडंड म्हणजे काय? कंपनीला प्रॉफिट आला, त्या प्रॉफिटचा एक हिस्सा जेवढे तुमचे शेअर्स आहेत त्याच्या प्रमाणात तुम्हाला डायरेक्ट कॅश दिली जाते. ही कंपनी वर्षातून 2 वेळा डिव्हिडंड देते, हमखास. एकदा जूनमध्ये आणि एकदा ऑक्टोबरमध्ये, दरवर्षी. सो मागच्या वर्षी जून आणि ऑक्टोबरमध्ये ह्यांनी दोन्ही मिळून किती दिलेले बघा, ₹72,70,000. ₹72,70,000. हे एका शेअरवरती ₹17 ते ₹18 डिव्हिडंड देतात. तर तुमच्याकडे एक शेअर असेल तर ₹17-18 फुकटचे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील, बँकेच्या. ते पण अशा वर्षातून 2 वेळा. अशा काही कंपन्या आहेत जे वर्षातून 4-4, 5-5 वेळा, एकदा, दोनदा, 5 वेळा, अशा कंपन्या आहेत जे डिव्हिडंड रेग्युलरली देतात. आणि आपण आपल्याला लागणारा पैसा आपण कमवून घेऊ शकतो, आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा तर जमा होतच जाईल त्याच्यात. आता तुम्ही मला सांगा, की तुम्ही जर हे तुमच्या घरातल्यांबरोबर शिकलात, तुमच्या हस्बंड वाईफ किंवा आई वडील भाऊ बहीण किंवा मित्र किंवा मुलांबरोबर तुम्ही शिकलात, आणि तुमच्या घरातले जे कमवणारे नाही आहेत, जे कमवत नाहीत, असे लोक ह्याच्यामध्ये 500 ते ₹1,000 गुंतवू शकतील का दर महिन्याला? जे न कमवणार आहेत, येस नो सांगू शकता मला? 500-1,000 गुंतवू शकतील जे न कमवणारे घरातले, ते पण येस करू शकतील? लक्षात येते तुमच्या मागच्या तासाभरात, ऑलमोस्ट पाऊण तास होत आला. मी हे तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, पैसा हा प्रॉब्लेम नाहीये, नॉलेज हा प्रॉब्लेम आहे, की आपल्याला माहितच नाही, कुणी सांगितलंच नाही, कधी शिकलेलंच नाही. कुणी सांगितलं असतं तर नक्कीच केलं असतं ना तुम्ही. तर हे तुम्ही घरातले मिळून सगळे करू शकता. ओके, हे सगळे मिळून तुम्ही हे करू शकता, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरातल्यांना पैसे कमवण्याचे मार्ग वाढतील. काहीच नॉलेज नसताना. खूप सिंपल आहे. मी हे सगळं तुम्हाला शिकवून देईन. आता आपण अजून इन्कम सोर्सेस बघू याच्यातून काय आहेत. सो इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे काय? IPO ऐकलं असेल कदाचित तुम्ही. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे एक अशी कंपनी जी, लॉसेस बद्दल पण मी सांगतो बरं का. मला काही लोक कमेंट करतात, लॉसेस बद्दल सांगतो, थोड्या थोडा वेळ द्या मला. सो अशी कंपनी जी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट व्हायला येते, तर ती यायच्या आधी, लिस्ट होण्याच्या म्हणजे त्यांचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये आणायच्या आधी आपल्याला एक ऑफर देते, की तुम्ही हे स्टॉक्स कसे घेऊ शकता, कितीला घेऊ शकता, आणि त्याच्यातून कसे पैसे कमवू शकता. ओके, सो IPO मी तुम्हाला काही रिझल्ट दाखवतो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी सांगतो. आता हे मागच्या 6 महिन्याचे रिझल्ट, जून 2023 पासून डिसेंबर 2023 पर्यंत, जवळजवळ 26 कंपन्यांचे आम्ही स्टॉक्स रेकमेंड केले, IPO. ओके, 26 कंपन्यांचे. त्यांचे रिझल्ट बघा का कसे आहेत. 60%, 93%, 100, 35, 90, 80, 65, 76, 75, 32, 20, 65, 82, 87, 169, 80, 10, 66, 42, -5, 95%, 28%, 15%, 34%, 21%. हे कसले टक्के आहेत? तर हे एका दिवसाचा प्रॉफिट आहे. एका दिवसाचा प्रॉफिट या सगळ्या IPO मधून. वर्षातून 50 ते 60 IPO होतात. त्याच्यातले तुम्हाला जर 4 जरी IPO मिळाले तरी तुम्हाला मिनिमम कुठं दिसतंय तर 10%चे प्रॉफिट आहेत, मॅक्सिमम 169चे प्रॉफिट दिसतात. सो हे पैसे कमवण्याचे चान्स आहे. लॉस बघा तुम्ही, या 28 स्टॉक मध्ये एकच लॉस मध्ये गेलाय, ते पण 5%. म्हणजे किती माहितीये का? IPO मध्ये पैसे किती लागतात? तर जवळजवळ ₹15,000 लागतात. IPO अप्लाय करायला 15,000 लागतात. आणि त्याच्यात लॉस होण्याचे चान्सेस किती आहेत? तर मॅक्सिमम इथं दिसतं तुम्हाला 5%, म्हणजे 500 ते 700, 700-800 लॉस होऊ शकतो मॅक्सिमम, आपल्या एज्युकेशन प्रमाणे. का हा एका दिवसाचा प्रॉफिट आहे,
आणि जर लॉस झाला तर 500 ते 700 रुपयाचा होऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला सांगू शकता की 15,000 रुपये लावून तुम्ही 500 ते 700 रुपयाचा लॉस घेऊ शकता का? म्हणजे तेवढी ताकद आहे का? करू शकता असं? यस नो सांगू शकाल मला? येस करता येईल. सो वर्षभरात तुम्हाला 4 IPO जरी मिळाले तरी करता येईल. 500 रुपये रिस्क घेणं अवघड नाही 15,000वरती. 4-5% एवढंच. ह्याच्या पलीकडे नाही होत. आणि हे पण तुम्हाला सांगतो, मागच्या 6 वर्षात हा दुसरा दुसरा स्टॉक आहे ज्याचं मायनस मध्ये गेलं 6 वर्षात. एवढी अॅक्युरेसी आपली आहे. आपल्या इथं पार्टिसिपंट असे आहेत ज्यांना वर्षाचे 10-10, 15-15, 20-20 IPO लागतात. 3-4 वर्षांमध्ये 30-35 IPO पेक्षा जास्त मिळालेले लोक आहेत आपल्या इथं. हे कसं घडतं, कसं करायचं, सगळं तुम्हाला शिकवेल मी. तुम्हाला अजून एक इन्कम सोर्स दाखवला. आता आपण टेक्निकल कडे थोडंसं वळू. टेक्निकल अनालिसिस कसं असतं ते थोडंसं बघण्याचा प्रयत्न करू. सो शेअर मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप कंपन्या आहेत. जवळजवळ 7,000 कंपन्या आहेत इंडियामध्ये. शेअर मार्केटमध्ये 7,000 कंपन्या आहेत. त्याच्यातले आम्ही सांगतो की टॉप 50 कंपन्यांमध्ये आपण ट्रेड करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि ह्याचा अंदाज आपल्याला आला की बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. सो निफ्टी 50 म्हणतात त्याला. टॉप 50 कंपन्या म्हणजे भारत चालवणाऱ्या 50 कंपन्या. तर त्या 50 कंपन्यांचा आपण चार्ट बघायचं प्रयत्न करू आणि त्याच्यातून शिकायचा प्रयत्न करू. तुम्हाला मी टेक्निकल अनालिसिस एकदम साधं उदाहरण दाखवतो. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. लक्ष देऊन ऐका. 2 मिनिटं पण खूप जास्त आहेत. त्याच्यात मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्हाला ऍक्च्युअल चार्ट मध्ये घेऊन जाऊन दाखवतो. आणि तुम्ही मला सांगा आता मार्केट ह्याच्यानंतर वरती जाणार की खाली जाणार आहे. एवढं सिंपल आहे. ओके. लक्ष देऊन ऐका की तुम्हाला एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे तर काय करावं लागेल. तुम्हाला एखादा स्टॉक बाय करायचा किंवा खरेदी करायचा असेल तर मागच्या काही दिवसांमध्ये त्याच्यात प्राइसेस खाली पडलेले पाहिजेत. मागच्या काही दिवसांमध्ये प्राइसेस खाली पडलेले पाहिजेत. आणि खाली पडल्या आल्यानंतर शेवटी तिथं लाल आणि हिरव्या कलरचे 2 कॅन्डल पाहिजेत. हे कॅन्डल तुम्हाला कळत नाही, ठोकळे म्हणा, काय हरकत नाही. ओके. प्राइसेस खाली उतरलेले पाहिजेत मागच्या काही दिवसांमध्ये आणि शेवटी लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. असं काही दिसलं की आपण बाय करू शकतो. आणि सेल कधी करायचं, विकायचं कधी? प्राइसेस वरती गेले काही दिवसांमध्ये आणि वरती एंडला तिथं हिरवी आणि लाल कॅन्डल आली की विकायचं. लक्षात ठेवा का? प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल म्हणजे बाय. प्राइसेस वर गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल म्हणजे सेल. एवढंच लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला चार्ट घेऊन जाऊन दाखवतो इंटरनेटवरती. ओके. ट्रेडिंग व्ह्यू नावाची ही वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये हे चार्ट आहे. आता मी तुम्हाला बाईंग सेलिंग सांगितलं. आता तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो मागच्या जवळजवळ 3 वर्षांमध्ये काय झाले बघा. प्राइसेस वर गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल. ओके. सेल. परत इथं प्राइसेस वर गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल. परत वर गेले, हिरवी आणि लाल. परत वर, हिरवी आणि लाल. परत वर, हिरवी आणि लाल. परत वर, हिरवी आणि लाल. तुम्हाला थोड्या वेळात कळून जाईल. परत वरती हिरवी आणि लाल. परत वरती गेली. आता मी सांगणार नाही काय आहे. बघा, इथून खाली आली लाल आणि हिरवी, बाय. परत इथून खाली आली लाल आणि हिरवी, बाय. परत इथून खाली आली लाल आणि हिरवी, एंडला लाल आणि हिरवी. परत खाली आली लाल आणि हिरवी. परत खाली आली इथं बघा, एंडला लाल आणि हिरवी. परत लाल आणि हिरवी. मी तुम्हाला छोटासा एक भाग शिकवतोय, प्रयत्न करतोय. बघा, जेव्हा जेव्हा खाली आलेलं आहे आणि हिरवी आणि लाल, लाल आणि हिरवी कॅन्डल आहे, जेव्हा जेव्हा खाली आलेले बाय करण्याचा चान्स होता. जेव्हा जेव्हा वरती गेलेलं आहे, हिरवी आणि लाल आली की सेल करायचं, इथं विकायचं आणि खाली बाय करायचं. असं प्रत्येक वेळेला मागच्या 3 वर्षापासून घडतंय. आता इथं वरती आल्यानंतर हिरवी आणि लाल कॅन्डल आलेली आहे. तुम्ही सांगू शकता आता काय होईल? आता काय होण्याचे चान्सेस आहेत? सेल. परत इथून सेल, इथून खाली जाऊ शकतो, इथं सेल करण्यासारखं दिसतंय. कळतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला क्लिअर कट कळून जाईल आधीच की इथून मार्केट खाली पडणार आहे की वर जाणार आहे. हे कसं काय कळतं, हे कसं काय घडतं, हे आपल्याला कसं काय आधीच कळून जातं. म्हणजे बरेच लोकांनी विचारलं की लॉसेसचं कसं आहे. मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो, पण आधी हे बघा की आपल्याला मार्केट वर जाणार आहे खाली. आता तुम्ही मला सांगा की फ्रीच्या सेमिनारमध्ये 2 मिनिटात एक टेक्निकल गोष्ट शिकलात आणि तुम्ही इंडियन मार्केट बद्दल बोलताय की इथून हा खाली पडू शकतो 2 मिनिटाच्या एज्युकेशन मध्ये. ही सोपी गोष्ट नाहीये का? ही शिकवण्याची सिंपल पद्धत आहे आणि तुम्हाला इझिली कळण्यासारखं आहे. एवढं मी सांगतो. म्हणजे टेक्निकल अनालिस्ट म्हणजे खूप अवघड नसतं, खूप डोकं लावण्याचं काम नाहीये. इच्छा असेल तर शिकता येतं आणि शिकवणार चांगला मिळाला तर सोने पे सुहाग आहे.
तर हे कसं काय घडतं हे तुम्हाला मी दाखवतो आधी. हे कसं काय घडतं, असंच का बरं खाली आल्यावरती आणि वरती गेल्यावरती असंच कसं काय होतं. सो तुम्ही ऐकलं असेल की काही न्यूज मागच्या काही वर्षांमध्ये की बघा असं करोना आला त्याच्यानंतर युक्रेनवरती रशियानी बॉम्ब टाकला. मग सिलिकॉन व्हॅली नावाची एक बँक युएस मध्ये बुडाली, त्याच्यामुळे मार्केट पडलं. असे इंटरनॅशनल न्यूज तुम्ही ऐकले असतील. आता हे गाझा आणि ह्यांचे वॉर चालू आहे, ह्याच्यामुळे मार्केट पडतंय. असे इंटरनॅशनल न्यूज आणि मोठ्या न्यूजमुळे मार्केट पडतं, हे तुम्ही ऐकलं असेल. आता ह्याच्यातली कोणतीही इंटरनॅशनल लेवलची न्यूज काढा, नॅशनल इंटरनॅशनलची कोणती न्यूज काढा, आणि ती मला सांगा की अचानक भयानक घडू शकते. म्हणजे काय, की करोना अचानक आला का? नाही, प्लॅन करून आणलेला आहे. प्लॅन करून आणलेला आहे. चायनामध्ये बनलेला आहे, तिथून प्लॅन करून तो आलेला आहे. सगळ्यांना, वरच्या लोकांना, मोठ्या लोकांना माहित होता. युक्रेनवरती रशियानी बॉम्ब टाकला, अचानक भयानक टाकलेला नाही, प्लॅन करून टाकलेला आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली, जगातली वन ऑफ द बिगेस्ट बँक बुडते. बुडत नाही, बुडवावी लागते. ते पण मी तुम्हाला कोर्समध्ये सांगेन की हे कसे मोठे कांड करतात लोक. त्याच्यानंतर तुम्हाला एक देशी उदाहरण देतो, चला. अडानी ग्रुप्स, अडानी ग्रुपचं स्टॉक बद्दल किंवा कंपनीबद्दल हिंडसबर्ग नावाच्या एका कंपनीने रिपोर्ट आणला होता. आणि त्या रिपोर्ट प्रमाणे ही कंपनीमध्ये प्रॉब्लेम आहे असं सांगितलं होतं, आणि त्याच्यामुळे मार्केट पडलं होतं किंवा अडानीचे स्टॉक पडले होते. आपण त्याच्यातच जाऊन बघू. मी तुम्हाला सांगतो की न्यूज आणि रियालिटीमध्ये काय फरक असतो. आपण चार्ट वाचलो की न्यूज बघण्याची गरज नसते. न्यूज कशाची होते? झालेल्या गोष्टींची. आणि त्या झालेल्या गोष्टींची न्यूज बघून काहीच उपयोग नसतो. तुम्हाला सांगतो. आता अडानी ग्रुप, हे बघा, हे अडानी ग्रुपचं चार्ट आहे. म्हणजे अडानी एंटरप्राइजेस स्टॉकचा चार्ट आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इथं बघा प्राइसेस वर गेले. इथं हिरवी आणि लाल कॅन्डल सेलिंगचा इथं सिग्नल आलेला आहे. ओके, सेल इथं सिग्नल आलेला आहे. कधीचा आहे तो सिग्नल? इथं सिग्नल बघा कधी आलाय, नोव्हेंबर 2022. ओके, नोव्हेंबर 2022 मध्ये हा सिग्नल आलाय सेलिंगचा. म्हणजे काय, इथून खाली पडणार आहे, हे तुम्ही आता शिकलात. आणि हिंडसबर्ग ह्या जी कंपनी आहे, ओके, ह्यांनी एक रिपोर्ट जो आणला होता अडानीचा, तो रिपोर्ट कधी आणला होता बाजारात किंवा न्यूज मध्ये कधी आला होता? ते जानेवारी 2023 मध्ये. बघा, जानेवारी 2023 मध्ये पडलाय न्यूज आल्यानंतर. पण सिग्नल कधी आलाय? नोव्हेंबर मध्ये. कारण की ह्या कंपनीने जेव्हा अभ्यास केला, तर त्यांचे लोक, मोठे लोक हे सगळे, त्यांनी त्या शेअर्सला विकलं. ओके, त्यांचे प्रॉफिट बुक केले. आणि सेलिंग मध्ये कसं प्रॉफिट कमवायचं ते तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. तर त्यांनी तिथं सेल केलं सगळं. आणि ते तिथं सेल केल्यानंतर इथं हा पॅटर्न तयार झाला, ज्याच्यानी आपल्याला काहीच न्यूज न बघता आधीच नोव्हेंबर मध्ये कळालं की हा इथून पडू शकतो बरं का, इथून खाली जाण्याचे चान्सेस आहेत. आणि न्यूज आल्यावरती धडाधड पडला. आणि खाली पडून तुम्ही बघा, इथं इथं बाईंगचा सिग्नल आलाय, प्राइसेस खाली आले. लाल आणि हिरवी कॅन्डल, बाईंगचा सिग्नल आला. कधी बाईंगचा सिग्नल आलाय तो बघा, तारीख बघा त्याची. त्याची तारीख आहे फेब्रुवारी मध्ये. फेब्रुवारी 2023 मध्ये बाईंगचा सिग्नल आला. आता अदानी ग्रुपला सुप्रीम कोर्टची क्लीन चिट मिळाली मे 2023 मध्ये. मे 23 मध्ये बघा, हे जी कॅन्डल आहे ना एवढी मोठी हिरवी, ही क्लीन चिट मिळाल्यानंतर की बाबा ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही असं इंडियन आपल्या सुप्रीम कोर्टने त्याला सांगितलं. तर आता हे सुप्रीम कोर्टने देणार आहेत क्लीन चिट, हे आतल्या लोकांना, मोठ्या लोकांना माहित असतं. अचानक भयानक काहीच घडत नाही. सो त्यांनी इथं बाय करायचं सिग्नल बरोबर क्रिएट केलं आणि त्यांनी तिथून बाय करायला सुरुवात केली. आपण काय करतो, न्यूज बघून त्याच्यामध्ये उतरतो. असं करून चालणार नाही. बघा, इथं जर केलं असतं तर रिकव्हरी बऱ्यापैकी झाली असती. तर हे असं नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती सगळं असे मोठे लोक करतात. पण ते न्यूज मध्ये यायच्या आधी आपल्याला चार्ट वरती कळून जातं. आणि ह्या निमित्ताने आपण हे शिक्षण घेऊन पैसे कमवू शकतो. आपले प्रॉफिट्स याच्यामध्ये आपण खूप चांगल्या लेवलला करू शकतो. आता तुम्हाला मी आमच्याकडून एक ऍप बनवलेला आहे मी, ओके, जो फ्री ऑफ कॉस्ट देतो आम्ही. तो ऍप मोबाईल ऍप आहे. तो काय ऍप आहे तो तुम्हाला सांगतो. हा फिनांथ्रोपिस्ट नावाचा ऍप आहे. तुम्हाला अँड्रॉइड आणि ऍपल मध्ये तुम्हाला फ्री मध्ये डाउनलोड करता येईल. हा ऍप तुमच्या खूप कामात येईल. जर कोर्स केला तर खूप जास्त कामात येतो. त्या कोर्स ह्या ऍपमध्ये आम्ही काय बनवलेलं आहे तुमच्यासाठी एकदम इझी करून दिलेलं आहे. बघा का, खूप मस्त मस्त गोष्टी आहेत तुमच्या कामासाठी, जी की फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरातले सगळे डाउनलोड करू शकतात लाईफ टाईम. ह्याचे चार्जेस आपण कधीच घेत नाही. सो पिवोट कॅल्क्युलेटर, पहिला कॅल्क्युलेटर त्याच्यामध्ये बनवलेला आहे. पिवोट कॅल्क्युलेटर म्हणजे काय? आता आपण काय शिकलो की मार्केट वरती गेलं आणि हिरवी आणि लाल कॅन्डल आली तर इथून मार्केट खाली पडू शकतो.
खाली पडू शकतो, पण 100% गॅरंटी आहे का? तर नाही. पण पडला किती किती पडू शकतो ह्याचा अंदाज मला कोण सांगेल? तर आदल्या दिवशीच म्हणजे मी आजच पिवोट कॅल्क्युलेटरच्या द्वारे बघू शकतो की उद्या हा मार्केट पडणार आहे किंवा हा स्टॉक पडणार आहे, तर किती पॉइंट पडेल किंवा वरती जाईल हा मला इथं कळून जाईल. म्हणजे ह्याचा अंदाज मला आजच कळून जातो उद्याचा. असा कॅल्क्युलेटर बनवलेला आहे. म्हणजे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही कारणच नाही. तुम्हाला कळून जाईल किंवा पडला तर किती पडेल, वरती गेला तर किती वरती जाईल. ह्याचं कॅल्क्युलेटर बनवलंय रेडीमेड मध्ये, तुम्हाला सांगून देईल. दुसरं कॅल्क्युलेटर आहे फिबोनाची. म्हणजे तुम्हाला हा काय सांगतो की बाबा जो स्टॉक खाली पडला तिथून वरती येण्याचा चान्स कुठं आहे. सो खाली स्टॉक पडला तर बाईंगचा सिग्नल क्लिअर देतो की इथून वरती येण्याचा चान्स आहे याचा, किंवा वरती गेला तर सेलिंगचं साईन दाखवतो की इथून हा खाली पडण्याचा चान्स आहे. क्लिअर कट त्या कॅल्क्युलेटरमध्ये बनवलेलं आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय? बघा आपण इन्व्हेस्टमेंट्स करतो. ओके, इन्व्हेस्टमेंट्स करतो आणि त्याच्यामध्ये आपण अपेक्षा करतो की त्याचे पैसे वाढतील. ठीक आहे, म्हणजे काय, सपोज मी 1 लाख रुपये कुठेतरी गुंतवले तर ते म्हणतात 10 वर्षांनी तुमचे 3 लाख झाले असतील, 4 लाख झालेले असतील. ओके, पण 10 वर्षानंतर त्या 3-4 लाख रुपयाची नक्की किंमत काय असेल, व्हॅल्यू काय असेल, हे कोण सांगेल? ते इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगेल की 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, म्हणजे त्या पैशाची ताकद किती असणार आहे. ओके. आणि रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचा टॉपिक, आवडता टॉपिक, जे लोक म्हणतात की बाबा लॉस होऊ शकतो का याच्यात. येस, लॉस होऊ शकतो. लॉस होत नाही असा एकही व्यक्ती नाही. पण लॉस होतो म्हणजे नेमकं काय होतो आणि त्याला कंट्रोल कसं करता येईल, कमीत कमी कसं करता येईल, म्हणजे माझी अॅक्युरेसी कशी वाढवता येईल, माझे जास्तीत प्रॉफिट कसे करता येईल, त्याच्यासाठी एक रिस्क मॅनेजमेंटचा कॅल्क्युलेटर बनवलाय, जो की एकदम सिम्पल आहे. तुम्हाला आता मी दाखवतो. सपोज 100 रुपयाला एक शेअर दिसतोय मला आणि मला असं वाटतं मी इथं बाय करायला पाहिजे. मी काही अभ्यास केलाय आणि मला असं वाटतं मी 100 रुपयाला बाय करायला पाहिजे. तर मी रिस्क मॅनेजमेंटमध्ये जाऊन मी कॅल्क्युलेट केलं, तर त्यांनी मला सांगितलं की तू जर भाऊ इथं 100 रुपयाला बाय करत असशील तर हा वरती गेला तर 10 रुपये जाऊ शकतो, 10 एक रुपयाचा प्रॉफिट मिळू शकतो. ओके. आणि खाली पडला तर 5 रुपयाचा लॉस होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही डिसिजन घ्याल का, मला सांगू शकता? जर एखादा 100 रुपयाचं बाय करायच्या आधीच तुम्हाला सांगून देतो की 5 रुपयाचा लॉस होण्याचे चान्सेस, 10चं प्रॉफिट होण्याचे चान्सेस, तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. येस, स्वप्नील सर, वैभव सर, धनाजी सर सगळेच येस म्हणतात, दर्शन सर, सुधीर सर, रोहिदास सर, अमित सर, कृष्णा सर, नितीन सर सगळेच येस म्हणतात. सिंपल आहे, म्हणजे काही डोकं लावण्याचं कारण नाही. आता हाच स्टॉक जर का सांगतोय की याच्यात 20 रुपयाचा लॉस होऊ शकतो बरं का, असं ह्या रिस्क मॅनेजमेंट मधून दिसतंय, 20 रुपयाचा लॉस होऊ शकतो. तर तुम्ही डिसिजन घ्याल, म्हणजे नाही घेणार की घेणार, काय कराल? नाही, बरोबर, नाही घेणार. म्हणजे हे तुम्हाला, ऐका का, खूप महत्वाचं सांगतोय, हे तुम्हाला एंट्री करायच्या आधी बघता येतं. जे लोक हे करू शकत नाही, ज्यांना हे अभ्यास नाहीये, ज्यांना हे कळत नाही, ते पैसे घालवतात, मोठे लॉसेस करतात, म्हणतात की शेअर मार्केट जुगार आहे, शेअर मार्केट रिस्की आहे, लॉसेस होतात, पैसे सगळे घालून बसतात. येस, ते कधी होतं, जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करत नाही, रिस्क मॅनेजमेंट करत नाही, असे कॅल्क्युलेटर वापरत नाही, किंवा तुम्ही त्या स्टॉकचा अभ्यास करून एंट्री करायच्या आधी हे सगळं अनालिसिस करत नाही, तेव्हाच तुम्हाला लॉस होऊ शकतो. नाहीतर लॉस होण्याची शक्यता एकदम कमी आहे. कारण की एंट्री करायच्या आधी मला माहित आहे माझा लॉस झाला तर 5 रुपयाचा होऊ शकतो, मला परवडणार आहे का? हा असेल तर एंट्री करायची, नाहीतर नाही करायची. एकदम सिंपल. कशाला करायची? 20 रुपयाचा लॉस दिसत असताना तुम्ही जर एंट्री करताय म्हणजे तुमची तयारी आहे, 20 रुपयाचा लॉस झाला तर चालेल, तर मग टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. मग जे हे करत नाहीत ते घालून बसतात पैसे आणि मग म्हणतात शेअर मार्केट भंगार आहे. शेअर मार्केट भंगार नाहीये. शेअर मार्केटला 150 वर्ष झालेले आहेत. 1875 पासून शेअर मार्केट इंडियामध्ये चालू आहे. आणि ते जर का भंगार असतं तर त्याला सरकार मान्यता नसती. फिनान्स मिनिस्ट्री, इंडियन गव्हर्नमेंट त्याला म्हणते शेअर मार्केटमधून पैसे कमवणे म्हणजे बिझनेस मधून पैसे कमवणे, लीगल पैसे कमवण्याचा खूप मोठा मार्ग आहे भारतात. आणि त्याला तो भंगार कसं काय असू शकतो? लोक न शिकता जातात, ते भंगारपणा करतात, खरं सांगायचं तर. तर आपण जर शिकलो तर लॉसेस होणार नाहीत. आता शेवटचं अजून एक कॅल्क्युलेटर आहे, त्याचं नाव आहे GAN 9. तर हे GAN 9 काय आहे? तुम्ही जर गुगलवरती गेलात आणि सर्च केलात की टॉप शेअर मार्केटमध्ये ट्रेडर कोण आहेत आतापर्यंत जगातले, सगळ्यात जास्त पैसे कमावणारे ट्रेडर कोण आहेत, तर तुम्हाला 10 नावं दिसतील. त्याच्यात 2 नंबरचं नाव आहे विल्यम डेल्बर्ट गान. गान नावाचं एक व्यक्ती होतं, ज्यांनी ही स्ट्रॅटेजी तयार केली. जी स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकायची असेल तर लाखो रुपयाची फीस द्यावी लागते मार्केटमध्ये.
लाखो रुपयाची. ह्याची अॅक्युरेसी खूप भारी आहे. ह्याच्यामध्ये खूप चांगले लेवल्स येतात. इक्विटी असो, कमॉडिटी असो, फ्युचर्स असो, ऑप्शन असो, सगळ्यांमध्ये काम करणारा ही स्ट्रॅटेजी जी आम्ही तुम्हाला 8,000 मध्ये शिकवतो. म्हणजे विचार करा की हे सगळे तुम्हाला कॅल्क्युलेटर मिळणार आहेत, लाखो रुपयाच्या गोष्टी फ्रीमध्ये मिळत आहेत आणि तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट पण करणार आहे. सो ह्या कोर्स मधून काय होऊ शकतं, तर छोटे प्रॉफिट होतील, मोठे प्रॉफिट होतील, छोटे लॉसेस होतील. मोठे लॉसेस होण्याची शक्यता नाही जर रूल फॉलो केले तर. रूल फॉलो नाही केले तर मग उपरवाले के भरोसे भाई. पण तीन काय गोष्टी होऊ शकतात, छोटे लॉसेस म्हणजे छोटे लॉसेस, मोठे मोठे प्रॉफिट्स, छोटे प्रॉफिट्स, हेच होऊ शकतात. सो एकंदरीत तुम्हाला मी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याचा वापर करून लोक कसे पैसे कमवतात त्याची काही उदाहरणं दाखवतो. कारण की त्याच्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही जे काय करताय ते करता करता कसं काय जमू शकतं तुम्हाला. सो हा एक स्क्रीनशॉट आहे बघा, डॉक्टर पूनम पाटील आहेत हे, ह्यांनी स्क्रीनशॉट पाठवलेला होता. ओके. सो 2300 रुपये कमवलेले आहेत. ओके, 2300, 2 ट्रेड मधून 2300 कमवले. खाली काय लिहिले, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक्यू टीम फिनांथ्रोपिस्ट मार्केट. 15 मिनिटं आधी सर्जरीला जायच्या ट्रेड केलं आणि 2300 रुपये कमवले. म्हणजे एखादा डॉक्टर अर्धा तास मिळाला, त्याला 15 मिनिटं मिळाले, तर तो काय करतो? किंवा कुणीही एक जॉब करणारा, एक हाऊसवाईफ, एक शेतकरी जर कामाच्या आधी 10-15 मिनिटं, अर्धा तास मिळत असेल तर ते काय करतात? नको ते व्हिडिओज बघणे, फालतूचा टाइमपास करणे, ह्याच्यामध्ये वेळ जातो. फोनवरती बोलणे. आता बघा हे, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन एमजीएम ग्राउंड. क्रिकेट खेळता खेळता म्हणजे काय केलं की ग्राउंडवर गेले ते खेळायला, टीमची बॅटिंगची वेळ होती, पॅव्हलिन मध्ये बसलेले होते, तर बॅटिंगचा नंबर यायच्या आधी ट्रेड करायचा प्रयत्न केला, 1700 रुपये कमवले. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही जर का अर्धा तास 15 मिनिटं जरी काढू शकलात, त्याच्यात तुम्ही 200, 500, 1000 रुपये जर कमवू शकला तर तुमचं आयुष्य खूप चांगल्या लेवलला बदलू शकतं. आणि तुम्ही याच्यात चांगली प्रॅक्टिस केली तर अशा गोष्टी घडू शकतात. बघा, डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल विथ सलाईन. सलाईन लावलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये बसलेत, ऍडमिटेड असलेला माणूस 24,000 रुपये ऍडमिट झोपल्या झोपल्या काढतो. म्हणजे याचा अर्थ काय की इझिली पैसे कमवता येतात. शॉर्टकट नाही आहेत, इझी. म्हणजे तुम्ही मेहनत करावी लागणार आहे, शिक्षण घ्यावं लागणार आहे, प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला शिकवू, त्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही असे तुमचे दिवस आणू शकता. डेफिनेटली पॉसिबल आहे. मग तुमचे स्वप्न पूर्ण करायला काहीच हरकत नाही. बघा, 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, गाडी घेणार आहे. तुम्ही पूजा करताना बघा, आपण हत्यारांची पूजा करतो दिवाळी दसऱ्याला, तसं तुम्ही चार्टची पूजा कराल. आमचे फोटो लावून लोक पूजा करतात. बघा, लोक स्वतःची घरं घेत आहेत. बघा, रजिस्ट्रेशनचे पेपर आहेत, गाड्या घेत आहेत, त्याचे पेपर दाखवत आहेत. आता महत्वाची गोष्ट काय आहे बघा, 1820 रुपये कमवले. स्क्रीनशॉट पाठवले अक्षय सरांनी, येवला मधून आहेत. ओके, 1820 कमवले. फोटो बघा खाली काय टाकले त्यांनी, शेती करता करता. ओके, फावडा आहे, वही पेन ठेवलेली आहे, आणि काय लिहिले, फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता स्टॉक मार्केटमधून पेमेंट चालू आले. हे करता येतं तुम्ही. म्हणजे हे मी तुम्हाला 2-4च उदाहरणं दाखवतोय, असे खूप उदाहरणं आहेत. तुम्ही जर गुगलवरती जाऊन चेक केलं, आमचे रिव्ह्यूज बघा, फेसबुकवरती रिव्ह्यू बघा, जस्टडायल वरती रिव्ह्यू बघा, 5 स्टार रेटिंग आहे, आणि 2,000 पेक्षा जास्त लोकांनी रेटिंग दिले. जाऊन त्यांनी काय लिहिलं वाचलत ना, तर तुम्हाला कळेल की खरंच लोकांच्या आयुष्यात कसं बदल घडतोय, त्यांच्या फॅमिलीमध्ये कसा बदल घडतोय, कसं जगतायत ते, कशी लाईफस्टाईल चेंज झालेली, कशी स्वप्न पूर्ण करतायत ते. काही स्टोरीज अशा आहेत, तुम्हाला मी ऐकवले ना, तुम्हाला पटणार नाही की हाऊस वाईफ असून, शेतकरी असून, शिक्षण नसून, बॅकग्राऊंड झिरो असून सुद्धा खूप चांगल्या लेवलला पोहोचलेले असे लोक आहेत, आणि जोरदार पैसे कमवत आहेत. लॉसेस छोटे, प्रॉफिट मोठे. रेग्युलरली जर रूल फॉलो केले तर दिवसेंदिवस, महिन्यान-महिने लोकांचे लॉसेस होत नाहीत. असे आपल्याकडे कितीतरी लोक आहेत ज्यांचे महिना, 2-2 महिने, 3-3 महिने लॉसेस झालेले नाहीत. असे दिवस आहेत. 99% अॅक्युरेसी, 100% अॅक्युरेसी, 95% अॅक्युरेसी असे लोक आहेत. कारण की आपण प्रॅक्टिकल लेवलला हे सगळ्या गोष्टी शिकवतो. ओके, जे कुणीच करत नाही. असे बरेच तुम्हाला मी स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओज दाखवू शकतो. आता हे सगळं सांगण्याच्या मागचा आमचा उद्देश काय, आम्ही काय करायचा प्रयत्न करतोय. सो आमचं एक एकंदरीत लोकांचं होलिस्टिक अप्रोच, म्हणजे एकंदरीत सगळ्याच बाजूनी भलं व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तो ते अप्रोच मध्ये आम्ही तुम्हाला एक स्पेशल ऑफर दिली की बाबा 8,000 मध्ये फक्त तुम्ही लोक जे सेमिनार करताय त्यांच्यासाठी कोर्स अवेलेबल असणार आहे 8,000 मध्ये. मग तुम्हाला कसं कसं स्टेप बाय स्टेप आम्ही सक्सेसफुल बनायला हेल्प करू.
सगळ्यात पहिले तुम्ही आता सेमिनार केला, त्याच्यानंतर तुम्ही कोर्स कराल, ऑनलाईन कोर्स. का करणं गरजेचं आहे, का पैसे भरणं गरजेचं आहे? कारण की तुम्हाला डॉक्टर बनायचंय, शेतकरी बनायचंय, तुम्हाला काही बनायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तिथे इन्व्हेस्टमेंट करावे लागतील. हे का बरं करावं लागेल? कारण की जर पैसे लावले, अभ्यास केला तर सिरियसनेस येतो, तर करिअर घडवू शकतं. जर तुम्ही पैसे स्वतःच्या मेहनतीचे लावत नाहीयेत, तुम्ही वेळ देत नाहीये, तर तुम्ही सिरियसली घेणार नाही. मग हे 8,000 रुपये का घेतो? कारण की सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल. घरातले सगळे जर मिळून, म्हणजे घरातले 4 जण जरी शिकत असतील तर 2,000 रुपये सुद्धा खर्च येणार नाही प्रत्येकाचा. 4 मित्र बसून शिकत असतील तर 2,000 रुपये सुद्धा खर्च नाही. आयुष्य बदलण्यासाठी एवढा खर्च आणि वेळ देऊ शकता का? तर डेफिनेटली पॉसिबल आहे. तुम्हाला जे 32 व्हिडिओ मी देणार आहे ते तुम्ही रोजचे 2 तास काढून आठवड्याभरात संपवू शकता. रोजचे फक्त 2 तासात आठवड्याभरात सगळे व्हिडिओ बघून तुम्हाला कोर्स कम्प्लिटली थेरोटिकली प्रॅक्टिकली कळेल. आणि त्याच्यानंतर लाईव्ह सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता. सो कोर्स करून केलं, त्याच्यानंतर तुम्ही डिमॅट अकाउंटचे लाईव्ह सेशन्स, मार्केट अनालिसिस सेशन्स, लाईव्ह ट्रेडिंगचे सेशन्स, लाईफ टाईम सपोर्ट तुम्ही आमचे घेऊन तुम्ही ट्रेडर, इन्व्हेस्टर, श्रीमंत बनवून सक्सेसफुल बनण्याचे फुल चान्सेस इथं आहेत. सो हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही सिंपल एक प्रश्न विचारायला पाहिजे की माझ्या आयुष्यात किती लोक असे आहेत जे 8,000 रुपये घेऊन मला आणि माझ्या फॅमिलीला लाईफ टाईम सपोर्ट करून पैसे कमवून श्रीमंत बनायला हेल्प करतील. 8,000 रुपये घेऊन मला आणि माझ्या फॅमिलीला श्रीमंत बनण्यासाठी, सक्सेसफुल बनण्यासाठी हेल्प करणारे किती लोक आहेत? हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर काय आकडा येतो, जर सांगू शकाल मला चॅटबॉक्स मध्ये? किती लोक आहेत तुमच्याकडे जे 8,000 रुपये घेऊन हे सगळं करायला तयार आहेत लाईफ टाईम? मागच्या 6 वर्षापासून रोज करत आलोय आम्ही. झिरो. कुणीच नाहीये. नसतात कुणी, कारण की लोक, तुम्हाला सांगतो, गळ्यात मारायला बसलेले आहेत, कोर्सेस विकायला बसलेले आहेत. बरेच लोक विचारतात, सर हे झाल्यानंतर तुमचे अजून काही कोर्सेस असतील का? आमचे कोणतेच अजून कोर्स आम्ही तुम्हाला विकणार नाही. हा एक कोर्स लाईफ टाईम 8,000 रुपये, एकदाच पैसे भरायचे, परत कधीच नाही. कधीच नाही. तुमची इच्छा असेल तर तुमची इन्कम वाढतील, तुमची ट्रेडिंग होतील, तुमची इन्व्हेस्टमेंट होतील, हे चान्सेस आहेत. नाही झालं, सपोज तुम्ही हा कोर्स केला आणि तुम्हाला काही जमलं नाही, कळालं नाही, तर काय होणार आहे? 8,000 रुपये गेले जास्त. तुम्हाला जमत नाही, मित्राला देऊन टाका, तो करेल. घरातल्यांना द्या, ते करतील. राईट? सो आता हे 8,000 रुपये भरायचे असतील तर कसे भरायचे त्याच्याबद्दल माहिती देतो, पण त्याच्या आधी तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ दाखवतो. 3-4 सेकंडचा व्हिडिओ आहे फक्त. हा प्रश्न मी तुम्हाला जर विचारायला सांगितलं ना की किती लोक आहेत तुमच्या आयुष्यात असे करणारे, जर असे लोक असतील, जसं की आता फिलॅन्थ्रोपिस्ट कंपनी, मी, माझी टीम, आम्ही तुमच्या आयुष्यात आलोय आता आणि तुम्हाला हेल्प करायला तयार आहे, हे जर असेल तर तुम्ही स्वतःला काय करायला पाहिजे, कसं बघायला पाहिजे, तर हे व्हिडिओमध्ये बघा. छोटासा व्हिडिओ आहे 2-3 सेकंडचा. 90% लोगों की लाइफ में ना कोई ये बोलने वाला नहीं कि मैं हूं तू कर, तो जिसकी जिंदगी में वो है ना उसको बहुत शुक्रगुजार होना चाहिए. 90% पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात असे लोक नाहीयेत जे सांगतात मी आहे तू कर. आम्ही आहोत, तुम्ही करा, आम्ही आहोत तुम्हाला हेल्प करायला. 90% लोगों की लाइफ में ना कोई ये बोलने वाला नहीं कि मैं हूं तू कर, तो जिसकी जिंदगी में वो है ना उसको बहुत शुक्रगुजार होना चाहिए. सो तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो असं म्हणायला नाही हरकत नाहीये. ह्या वर्षी तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्याचा चान्स आहे तुमच्या समोर. 90% सो तो ते करायचं असेल तर कोर्समध्ये तुम्हाला आम्ही काय शिकवणार आहोत, बेसिकली ते सांगून देतो. सो ऑनलाईन कोर्स असणार आहे. थेरोटिकली मी सगळं समजवणार आहे की शेअर मार्केट कसं असतं, ट्रेडिंग कशी असते, आणि इम्प्लिमेंट करून घेऊ आम्ही. कोर्समध्येच इम्प्लिमेंट करून घेऊ आणि त्याच्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडनं करणार आहोत. ओके? सो बॅकग्राऊंड असण्याची काही गरज नाही. तुम्हाला शेअर मार्केट माहित पाहिजे नाही, तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे नाही, तुम्हाला चार्ट कळायला पाहिजे नाही, तुमची इच्छा असायला पाहिजे. फक्त फक्त आणि फक्त तुमची इच्छा. सो हा कोर्स तुम्ही जर घेतला तर तुम्ही पाहिजे तेव्हा करू शकता, तुमच्या मनातील तेव्हा तुम्ही हे बघू शकता. क्वेश्चन आन्सर सेशन्स असतील, प्रत्येकाची रेकॉर्डिंग मिळणार आहे, मार्केट बेसिक पासून शिकवलं जाणार आहे, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जाणार आहे जेणेकरून तुम्हाला पैसे कमवण्याच्या गोष्टी कळतील. बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत मल्टिपल इन्कम सोर्सेस कसे करायचे ते शिकू. प्रायमरी सेकंडरी मार्केटमधून पैसे कसे कमवायचे, टेक्निकल अनालिसिस शिकून एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची ते कळेल तुम्हाला. इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, फ्युचर मार्केट काय आहे, बेसिक ऑफ ऑप्शन मध्ये शिकू तुम्हाला आम्ही. फंडामेंटल शिकू जेणेकरून कंपन्या कशा निवडायच्या, कोणत्या निवडायच्या ते कळतील. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म मध्ये कुठले इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ते कळतील. ट्रेडिंगसाठी कोणते स्टॉक निवडायचे ते कळतील. पोर्टफोलिओ स्वतःचा कसा बनवायचा, चुकीचे काही स्टॉक्स असतील तर त्याला कसे काढायचे बाहेर ते कळेल. सायकोलॉजी, श्रीमंत बनण्याची, सक्सेसफुल बनण्याचे विचार काय असतात हेच माहीत नसतात.
99% लोकांना हे माहित नाहीये श्रीमंत बनण्याचे, सक्सेसफुल बनण्याचे विचार कसे असतात, आणि विचार नसतील तर बनता येणार नाही. म्हणजे तुमचे आता हे विचार आहेत म्हणून तुम्ही ह्या सेमिनारला आलात, आणि हे इच्छा आहे म्हणून तुम्ही हे कोर्सला याल, तरच होऊ शकतं, नाहीतर होत नाही का. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, रेकॉर्डिंग वरती आहे, नीट ऐका, एक गॅरंटी देतोय मी तुम्हाला. मी जी सायकोलॉजी तुम्हाला शेअर मार्केटच्या ह्या कोर्समध्ये शिकवणार आहे, ती सायकोलॉजी शिकल्यानंतर तुम्ही तशाच्या तशा वागलात, 6 महिन्यामध्ये तुमचे आयुष्यातले सगळ्यात मोठे, कितीही मोठे प्रॉब्लेम असो, सगळे 6 महिन्यात संपवू शकता तुम्ही. 6 महिन्यात निस्ते नाबूद करून टाकाल आणि सक्सेसफुल बनण्याचे चान्स आहेत 6 महिन्यात. मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर का ते वागलात आणि नाही झालं तर तुम्ही सांगाल ते द्यायला तयार आहे, गॅरंटी देतोय. ओके, एवढं भारी शिक्षण आहे आपलं. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला रोजचे सेशन्स, लाईव्ह सेशन्स, डीमॅट अकाउंटचे सेशन, तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू शकता, पर्सनली भेटू शकता, कॉल करू शकता, आम्ही सगळे अवेलेबल आहोत तुमच्यासाठी. सो कोर्स तुम्हाला करायचा असेल तर ही ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता. सो तुमच्या समोर QR कोड आहे, UPI चा नंबर आहे, तुम्ही पैसे भरू शकता. चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला ज्यांना क्रेडिट कार्डनी पैसे पैसे भरायचे, ज्यांना EMI मध्ये पैसे भरायची इच्छा आहे, त्यांनी क्रेडिट कार्ड मधून लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही EMI मध्ये पेमेंट भरू शकता. ज्यांना कॅश मध्ये भरायचं, कॅश मध्ये म्हणजे ऑनलाईन QR कोड किंवा UPI मधून भरायचे आहेत, ते डायरेक्ट इथं स्कॅन करून भरू शकतात. जे कोणी पेमेंट भरणार देणार आहेत त्यांनी स्क्रीनशॉट ह्या नंबरवरती पाठवायला विसरू नका. स्क्रीनशॉट कशावरती पाठवायचं त्याची लिंक पण पाठवून देतो, तुम्हाला व्हॉट्सअप लिंक तुम्हाला पाठवतो, त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवणे. ओके, कारण की स्क्रीनशॉट तुमचे आले नाहीत तर आम्हाला कळणार नाही. ठीक आहे. सो EMI करायचं असेल तर त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला मला प्रश्न विचारायचे असतील तर हँड करा. समोर बघा तिथे इमोशन्स आहेत, सॉरी रिॲक्शन्स असतील, रिॲक्शन्स, त्या रिॲक्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर हँड असेल, हँड करा, मी तुम्हाला अनम्यूट करतो, मग तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. ओके. येस सरोज मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला अनम्यूट करून काय प्रश्न आहे तुमचा. सर तुम्ही मला म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं करायचं हे सगळं शिकवणार का? म्हणजे कुठल्या वेळेत सांगणार तुम्ही? कुठल्या वेळेत म्हणजे तुम्ही कोर्स घेतला आता, हॅलो. तुम्ही कोर्स घेतला की तुम्हाला त्याचे लिंक सगळे मिळतील, रेकॉर्डिंग हा मिळतील. तुम्ही ते घेऊन तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला थेरोटिकली प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी हा कळतील. ते तुम्ही वापरून ऍक्च्युली मार्केटमध्ये पैसे कमवायला लागल. आणि ते केल्यानंतर तुम्ही आमच्या लाईव्ह सेशन्स मध्ये जे होणार आहेत, कोर्स संपल्यानंतर तुम्ही हा. लाईव्ह सेशन मध्ये येऊ शकाल, जे तुम्हाला रिअल ऍक्च्युअल मार्केटमध्ये सध्या काय करायचं हे कळून जाईल. ओके, ठीक आहे. म्हणजे माझी काय शंका आहे, आता मला बाय कधी करायचंय आणि सेल कधी करायचंय तेच कळेल ना, ह्याच तुम्ही सांगणार सगळं मला ते तुम्हाला स्वतःला कळेल. कायमस्वरूपी? हा हा. ते स्वतः तुम्हाला कळेल, बर मला बर सांगायची गरजच लागणार नाही, तुम्ही शिकून जाल ते स्वतःहूनच. आणि आपले बर सेशन बर. असतात त्याच्यामध्ये मग तुम्हाला ह्याच्यामध्ये रोज आम्ही कळेलच. तीन तीन मैत्रिणी मिळून घेतलं तर 3 मैत्रिणींना तुम्ही गाईड कराल? हो हो, करू ना आम्ही. पण हॅलो. हो हो, तुमच्या मैत्रिणींना सगळ्यांना आम्ही गाईड करू. तुमचा एकाचा हा. कोणाचा तरी नंबर असेल ग्रुपमध्ये, आपला ग्रुप बनतो, बॅचचा ग्रुप बनतो, त्या बर. ग्रुपमध्ये एकाचा नंबर असेल, तुम्हाला ज्यांचा नंबर हा द्यायचा त्यांना घ्या. आणि मैत्रिणी हा. तुम्ही सगळ्या मिळून करू शकता ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके 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 चालेल. ठीक आहे. आणि ह्याचं EMI किती असणार आहे सर? EMI तुमचं जर क्रेडिट कार्ड असेल तर लिंक दिलेले त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही EMI ठरवू शकता, 6 महिने नाही. किंवा वर्षभराचं. जर तुम्हाला अच्छा. जीपे किंवा फोनपे वरून तुम्हाला जर काही इन्स्टॉलमेंट करायचे असतील तर हा. 4,000चे 2 वेळा तुम्ही भरून हा कोर्स घेऊ शकता. 4,000 रुपयाचे 2 वेळा तुम्ही मॅक्सिमम करू शकता. अच्छा 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 ठीक आहे. चालेल चालेल. ओके ओके थँक्यू सर. वेलकम. ओके. सो जे लोक स्क्रीनशॉट पाठवत आहेत त्यांचे मी स्क्रीनशॉट पण साईड बाय साईड दाखवून देतो, म्हणजे आपल्याला, मला सगळ्यांना थँक्यू पण म्हणता येईल त्या साईड बाय साईड, आणि तुम्ही पैसे दिलेले हे अॅक्नॉलेज पण करता येईल मला. सो एकच मिनिट द्या, मी ते स्क्रीनशॉटची स्क्रीन चालू करून देतो. ओके. सो तुम्ही UPI, फोनपे, गुगल पे करू शकता. 4,000, 8,000 असं करायला हरकत नाही. तुम्ही आत्ता 4,000 भरले तर 4,000 तुम्ही आठवड्याभराने भरून मग त्याच्यानंतर कोर्स तुम्ही चालू करून घेऊ शकता तुमचा. ओके. सो किंवा क्रेडिट कार्डची लिंक तुम्हाला दिली त्याच्या हिशोबाने. सो बजरंग सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अजय सर, थँक्यू फॉर द पेमेंट. माधुरी मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. दीपिका मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. सूरज सर, थँक्यू फॉर द पेमेंट. उदय सर, थँक्यू फॉर द पेमेंट.
येस, नेक्स्ट जे प्रश्न आहेत त्यांना मी अनम्यूट करतो. केशव सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हॅलो. बोला. हा सर, पेमेंट वन टाइम करावं लागेल की दोन टाइम करावं लागेल? एकदा कर. 8,000 रुपये तुम्ही भरत असाल तर एकदाच करायचं सर, आणि 4,000 भरत असाल तर 2 वेळा. मग ओके, ठीक आहे, चालेल सर. थँक्यू सर. ओके, जे फेसबुकवरती लाईव्ह बघतायत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करणे, तुम्हाला त्याच्यात हेल्प मिळेल. माझ्याशी डायरेक्ट बोलता येणार नाही तुम्हाला. येस, अनिकेत सर, तुम्हाला अनम्यूट केलं. सर नमस्कार. नमस्कार, बोला सर. आता तुम्ही ज्या 32 व्हिडिओ सांगितलेत ना, येस त्या सर. व्हिडिओमध्ये चार्ट पॅटर्न वगैरे सर्व स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये समजल्या असतील, पण येस. आम्हाला डाऊट्स असतील तर मग ते विचारायचे कसे? सो तुम्ही कॉल करून विचारू शकता आम्हाला. जेव्हा पण तुम्ही बघताय आणि तुम्हाला डाऊट आला, लगेच कॉल करा. प्रत्येक वेळेला असं कॉल केल्यावर रिसीव्ह करणार का तुम्ही पण? येस येस, केलेलं आहे, करतोय आम्ही. आणि जर तुम्ही शांतपणे सगळा व्हिडिओ बघितला, तुमचे उत्तर त्याच्यातच मिळतील तुम्हाला, खरं सांगायचं तर. ओके, ओके. त्याच्याबरोबर पण तुम्हाला प्रश्न, ऐका ना, त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही प्रश्न उत्तरांचे पण सेशन देतो, ज्याच्यामध्ये तुमचे 90-95% तर तिथंच प्रश्नांचे उत्तर मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न असतील तर तुम्ही कॉल करून विचारू शकता. ओके. आणि तुम्ही लाईव्ह सेशन जे बोललात ना नंतर आहेत, ते कशासाठी आहेत म्हणजे, आणि ते कधी असतील? तुमचा कोर्स तुम्ही ज्या दिवशी संपवाल, सपोज तुम्ही हा. 2 दिवस पूर्ण बसून सगळा कोर्स बघून सगळे असाइनमेंट करून टाकले, लगेच तिसऱ्या दिवशी जॉईन व्हा आमच्या ग्रुपमध्ये आणि लाईव्ह सेशन्स बघायला लागा. म्हणजे तुम्हाला करंट मार्केटमध्ये ऍक्च्युअल कसं करायचं, जे शिकलेलं आहे ते वापरायचं कसं कळेल. ओके, ठीक आहे. आणि सर पेमेंट आहे हे आजच केलं पाहिजे की 2 दिवसामध्ये येस. केलं तरी चालेल? नाही, तुम्हाला हे जर ऑफर पाहिजे असेल 8,000 रुपयाची, जे 28,000चा कोर्स आहे, ती ऑफर फक्त आजच्या पुरती तुमच्या पुरतीच असणार आहे, ह्या सेमिनार पुरतीच असणार आहे. आणि तुम्हाला 8,000 जमत नसेल तर 4,000 भरून बुक करा. बाकीचे 4,000 तुम्ही आठवड्याभरात भरा आणि तुम्ही कोर्स घ्या. सिम्पल. ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू. येस, दिग्विजय सर, तुम्हाला अनम्यूट केलं. सूरज सर, थँक्यू. उदय सर, थँक्यू फॉर द हॅलो. पेमेंट. येस, दिग्विजय सर, बोला. हॅलो. बोला बोला. हॅलो. बोला, ऐकू येतंय, आवाज येतोय, बोला दिग्विजय सर. हॅलो. सर, तुम्ही जे म्हटलं होतं ना की 6 महिन्यात तुमच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी आणि सर्व टेन्शन संपल्या जाईल, तुम्ही येस याच्यामध्ये समजा येस. इन्व्हेस्ट किंवा स्टॉक मार्केट चालू केलं, तर त्या 6 महिन्यामध्ये आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल? सर, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट जे मी तुम्हाला सांगितलं ते सायकोलॉजी बद्दल होतं, की तुमचे काही प्रॉब्लेम असतील, काही इश्यू असतील, मध्ये तब्येतीबद्दल असेल, पैशाबद्दल हा असेल, बिझनेस बद्दल असेल, रिलेशनशिप बद्दल असेल, सगळे संपू शकतील. हा म्हणजे प्रॉब्लेम सगळे संपू शकतील जर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही काम केलं तर, सायकोलॉजिकली. ओके, म्हणजे हा हा मानसशास्त्र. हा हा. दुसरं, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये बर बर. तुम्हाला किती पैसे लागणार आहेत ट्रेडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी, तर हा. सुरुवात करताना तुम्ही 500-1000 रुपयांनी सुरुवात करू शकता. 2-5 हजार रुपये असतील येस तरी येस. सहज. म्हणजे तुम्ही जे काही शिकाल ते कसं वापरायचं, हा सर. ते तुम्हाला 2 ते 5 हजार मध्ये वापरून तुम्ही ऍक्च्युली पैसे कमवता येतील का नाही हे शिकू शकता. आणि जर तुम्हाला जमलं तर मग पैसे बरोबर. हळूहळू वाढवायचे त्याच्यात. ठीक आहे. ठीक आहे सर. सर, आणि दुसरं विचारायचं होतं, हे जे ऑफर तुम्ही दिलेली आहे, तर हम्म. ही उद्याला राहणार नाही का सर? नाही, म्हणजे आजच्या पुरती. उद्याला आम्ही पेमेंट केलं आजच्या पुरती. आज 12 वाजेपर्यंत. आज 12 वाजेपर्यंत म्हणू बरोबर. शकता, पण हे सेमिनार पर्यंतच आहे. म्हणजे तुम्हाला जर काय हेल्प लागत असेल तर खाली दिलेल्या बरोबर. नंबरवरती कॉल करा, ते तुम्हाला हेल्प करतील. ओके, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, उदय सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अमोल सर, थँक्यू फॉर द पेमेंट. नेहा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. पवार सर, थँक्यू फॉर द पेमेंट. महेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. सुकेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. यस, रुपाली मॅम, बोला, तुम्हाला अनम्यूट केलं. Abhi, I'm the husband of Rupali. येस सर. I want to just ask some questions to you. येस सर. आता हे जे तुम्ही जे व्हिडिओज देणार आहात, तर हे व्हिडिओ कसं त्याची लिंक असणार आहे की ते व्हॉट्सअप वरती कसं काय येणार व्हॉट्सअपवरती आम्ही लिंक्स देऊ तुम्हाला. ईमेल पण पाहिजे तर त्याच्यावरती पण देतो, व्हॉट्सअप पाहिजे त्याच्यावरती पाठवतो. त्या लिंकवरून तुम्ही ते तुम्ही बघू शकता किंवा डाउनलोड करून पण बघू शकता. ओके. एक व्हिडिओ किती तासाचा राहील तो? वेगवेगळे व्हिडिओ सर डिपेंड करतं. म्हणजे काही व्हिडिओज 15 मिनिटं, अर्ध्या तासाचे आहेत. जर तुम्ही एक टॉपिक जर तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल तर 2 तास लागतील. अच्छा. हा. मान के चलो within a week I completed all the videos. Then after that, तुम्ही जर आठवड्याभरात सगळे व्हिडिओज कम्प्लीट केले, रोज 2 ते 2.5 तास लागतील साधारणपणे, तर तुम्ही म्हणजे एक आठवड्यात संपवले की लगेच दुसऱ्या दिवसात संपवले की लगेच आम्हाला कळवायचं की संपवलेलं आहे. ज्याच्या नंबरवरून तुम्हाला मेसेज येणार त्यांना जर तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून सांगितलं
की तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि त्या ग्रुपमधून तुम्हाला रोजचे जे सेशनचे लिंक असतील, जे मार्केट अनालिसिस सेशन्स किंवा लाईव्ह सेशन्स असतील, त्याचे सगळे लिंक यायला सुरू होतात तुम्हाला. तुम्ही ते अटेंड लाइव करू. सेशंस यानी समझा नहीं ये क्या लाईव्ह रहेगा मार्केट कुछ। सेशन सर, लाईव्ह शेअर मार्केट सेशन्स. मार्केट जेव्हा चालू असतं 9:15 ते 3:30च्या मध्ये त्याचे सेशन्स असतात. अनालिसिसचे सेशन्स असतात जे मार्केटच्या नंतर संध्याकाळी घेतले जातात. डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करावं त्याचे लाईव्ह सेशन्स असतात. ते सगळे सेशनची लिंक तुम्हाला मिळतील आणि त्याचे रेकॉर्डिंग पण मिळतील जर तुम्ही हे अटेंड करू शकला नाही तर. किती वेळेचं राहील हे सेशन असं? डिपेंड करतं सर. लाईव्ह सेशन्स 1-1.5 तासाचे असू शकतात. डीमॅट अकाउंट सेशन 1.5 तासाचं असू शकतं. मार्केट अनालिसिस सेशन अर्धा ते पाऊण तासाचे असतात. जर तुम्हाला जमलं नाही अटेंड करायला लाईव्ह तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाते. अच्छा, येस, ओके, ठीक ठीक, थँक्स लॉट. वेलकम सर. ओके, विकास सर तुम्हाला अनम्यूट केलं. हॅलो सर. येस सर, बोला. सर मी पहिले 1,000 रुपये भरून बुक केलेलं होतं. ओके, आता सर राहिलेलं पेमेंट उद्या केलं तर मग तुम्ही बुक केलेलं असेल तर तुम्हाला 8,000 मध्ये हे कोर्स मिळेलच. बाकीचे पैसे तुम्ही जेव्हा भराल तेव्हा तुम्हाला कोर्सचे डिटेल्स सगळे मिळायला लागतील. सो तुम्ही आता उद्या भरलात तरी तुम्हाला उद्या कोर्सचे डिटेल्स मिळायला लागतील. स्क्रीनशॉट पाठवायचं फक्त विसरू नका. ओके, ओके सर. आणि हे तुम्ही म्यूट केलं स्वतःला. बोलत हॅलो होते. येस, बोला. सर, तुम्ही बोलता एवढं सोपं असेल का हे? काय होईल जास्तीत जास्त जर सोपं नसेल तर? काय वाटतं? नाही. वाटतं तर काही नाही. नाही, नसेल पण तर मग काय असेल? म्हणजे मी फक्त माझा कोर्स विकण्यासाठी खूप सोपं सोपं बोलतोय. जर तसं नसेल तर काय होईल? 8,000 रुपये जातील तुमचे, जास्त काय होणार नाही. हो, ते तर आहे. हा, नाही तर तुम्हाला जर अवघड वाटतं तर कुणाला तरी दुसऱ्याला द्या, त्याच्या कामात येईल. कमीत कमी त्याचा फायदा होईल. राईट? तसं काही नाहीये. नाही, मी सांगतो तुम्हाला. खरं सांगायचं तर जी शिकवण्याची पद्धत आहे हीच आहे आणि एवढं सोपं आहे म्हणून मी असं शिकवतोय. मला स्वतःलाच अवघड गोष्टी आवडत नाहीत. ओके, चालेल, ठीक ठीक आहे. येस, थँक्यू सर. आहे. येस, प्रदीप सर तुम्हाला अनम्यूट केलंय. महेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. सुकेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मिलिंद सर, थँक्यू फॉर द पेमेंट. केशव सर, थँक्यू फॉर द पेमेंट. जितेंद्र सर, थँक्यू फॉर द पेमेंट. प्रदीप सर अनम्यूट करा प्लीज. ज्ञानेश्वर सर, थँक्यू फॉर द पेमेंट. नितीन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. पेमेंट करण्याची लिंक, स्क्रीनशॉटची पण लिंक पाठवलेली आहे बघा. व्हॉट्सअपची लिंक पाठवली. त्याच्यावरती स्क्रीनशॉट तुम्ही शेअर करणे. स्क्रीनशॉट शेअर करणं गरजेचं असतं कारण की तुमचे डिटेल्स येत नाहीत युपीआय पेमेंट मधून. प्रदीप सर तुम्ही म्यूट करून अनम्यूट करून परत म्यूट केलं स्वतःला. क्लिक करा परत एकदा. ओके, विकास पाटील सर तुम्हाला केलंय अनम्यूट. प्रदीप सर येईपर्यंत आपण बोलून घेऊ. विकास सर. ओके, विशाल सर तुम्हाला अनम्यूट केलंय. विशाल कडवईकर सर. येस, प्लीज अनम्यूट करा. ओके, प्रियंका मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. प्रदीप सर, विलास सर, विशाल सर, प्रियंका मॅम सगळ्यांना अनम्यूट केलं परत एकदा. ओके, प्रसाद सर तुम्हाला अनम्यूट केलंय. काय झालं? अनम्यूट का बरं करत नाहीये? जितेंद्र सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हा. येस सर, हॅलो. बोला बोला. माझा प्रश्न आहे की जसं तुम्ही जो कॅल्क्युलेटर सांगितलेला आहे हम्म, जो की स्टॉक मार्केटची अनालिसिस करतोय, हम्म, चढ उतार आणि तुम्ही बाय कधी करायला किंवा सेल कधी करू शकता, हम्म. तर तो एक्झिक्यूट कुठून करतोय? म्हणजे तो डाटा कुठून घेणार आणि सांगणार तो सगळं आपल्याला? तुम्हाला टाकायला लागेल ना सर ते डिटेल्स. हो, नाही ते कळलं. तर तुम्ही त्या कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही असं म्हणताय की तुम्ही आता सेल करू शकता किंवा वरती जाणार तो नाही नाही रेड नाही आणि नाही ते. नाही. असे हम्म. डिटेल्स देणार आहे तो. तुम्हाला सांगणार आहे की काय सिग्नल आहेत, काय हे आहे, म्हणजे आता परिस्थिती काय काय होऊ शकते याचा तुम्हाला अंदाज मिळतो त्याच्यामध्ये. तिथून हा, तर ट्रेडिंग करतात. हा म्हणजे तो अंदाज देणार. तो ऍक्च्युली तो डाटा कुठून एनालिसिस करतोय तो म्हणजे? तुम्ही जे टाकाल ते डाटा अनालिसिस करून सांगेल तो. अच्छा अच्छा. नाही, तो स्टॉक मार्केटच्या जसं मला त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं की जसं चढ उतार जसं आपल्याला माहित नसते की कधी विकायला पाहिजे, है ना? तुम्ही आता कुठलाही स्टॉक जर तुमच्या समोर तुम्ही बघताय की बाबा हा 100 रुपयाचा आता चालू आहे, तुम्ही जाऊन त्या हम्म, अनालिसिस मध्ये टाकलं की 100 रुपये टाकले तर तो तुम्हाला सांगेल की बाबा हे इथं जाण्याचे चान्सेस, तो तिथं जाण्याचे चान्सेस, असं सगळं क्लिअर सांगतो हम्म, 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 हम्म. तसं. ठीक आहे. अच्छा. हम्म. अच्छा, आणि पेमेंट जो होता तो आपण
जसं माझं 2-3 दिवसांनी प्लॅन होता, तर तुम्ही ऑफर तो राहील का? तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला ही ऑफर कशी मिळेल. ओके, हो, ऍक्च्युली पेमेंटचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर 2-3 दिवसांनी कॉल येणार आहे, करा तर सर, मी कॉल करा, ते सांगतील तुम्हाला. अच्छा, जो नंबर दिलेला आहे तुम्ही तेच का? खाली बघा ना, 3 नंबर लिहिले आहेत, कॉल म्हणून लिहिलेलं आहे. हा, ठीक ठीक ठीक. थँक्यू. हो, थँक येस प्रियंका मॅम बोला. हॅलो. हा सर बोला. हॅलो. हा येस सर. सर, मी आता पेमेंट केलंय. 2000च झालं पेमेंट. ओके हा, तर मग बाकीचे पेमेंट मी नंतर करेन मग. चालेल, 2-2 हजारावरून पण तुम्ही करू शकता. काही युपीआय मध्ये प्रॉब्लेम असतो, 2-2 हजारच करता येतात, हा, तुम्ही 4 वेळा करू हा, शकता, काही तरी प्रॉब्लेम. मी टाकतो त्यामध्ये माझ्या माझ्या हा, ह्याच्यामध्ये. काय हरकत नाही, नंतर केलं तरी चालेल. पण तुम्ही जेव्हा स्क्रीनशॉट 8,000 पाठवतो मी. पूर्ण भराल तेव्हा तुम्हाला डिटेल्स येतील, पण स्क्रीनशॉट पाठवायचं विसरू नका. हा, लगेच पाठवतो मी आता. येस सर, थँक्यू. नाही, माझ्या QR कोडचा प्रॉब्लेम नसतो प्रणित सर, काही लोकांना 2,000 पेक्षा जास्त प्रॉब्लेम देतो. बघा ना, इथे स्क्रीनशॉट 8,000चे 4,000चे क्लिअर दिसतात बघा. नितीन सर थँक्यू फॉर द पेमेंट, सुप्रिया मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. बघा इथं मनीष सर थँक्यू फॉर द पेमेंट, रुपाली मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, वैभव सर थँक्यू फॉर द पेमेंट, स्वप्नील सर थँक्यू फॉर द पेमेंट, परमेश्वर सर थँक्यू फॉर द पेमेंट. बघा इथे 408, 4,000, 8,000 आहेत. येस, प्रदीप सर तुम्हाला अनम्यूट केले, विकास सर, विशाल सर, प्रसाद सर अनम्यूट केलेलं आहे, प्लीज अनम्यूट व्हा कोणीतरी एक जण. ओके, सरोज मॅम परत एकदा प्रश्न आहे हॅलो. विचारा. येस प्रसाद सर बोला. सर, याच्यावरती QR कोडला पैसे पाठवत असताना काय करावं लागतं नेमकं? तुम्हाला जीपे फोन पे आहे तुमच्याकडं? हो हो. तर त्याच्यावरती तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा, किंवा वरती नंबर दिलाय बघा, ऑरेंज मध्ये भगव्या कलर मध्ये नंबर लिहिले तिथं, जे 70 7066. 228899, त्या नंबरवरती तुम्ही टाईप करून पैसे ट्रान्सफर करणे आणि त्याचं स्क्रीनशॉट पाठवून देणे. नाही नाही, फोन पे वरून काय करावं लागतं त्याच्यासाठी? पे करावं लागेल, पैसे द्यावे लागतील. नाही नाही नाही, आता हे QR कोड माझ्या स्क्रीनवर आहे. हम्म. तर मला आता फोन पे वर जाऊन कोणती क्रिया करावी लागते की ते तिथं पैसे फोन पे आपल्याकडे वरती नंबर घ्या सर तुम्ही. जर हे QR कोड समजत नसेल तर नंबर तिथे टाकायचं, वरती बघा तिथं जागा असते वरती, तुम्ही गेलात तर तिथं टाईप करायचं, नाही तर खाली लिहिलेलं असेल नंबर, फोन नंबर, सेंड मनी अं, अँड फोन नंबर असं काहीतरी लिहिलेलं असेल, तर त्याला क्लिक केलं, नंबर टाकायचं, मग नाव दिसेल समीर सारंग असं, आणि मग त्याच्यावरती पे म्हणून येईल, पे करायचं मग. ओके आज 1000 रुपये पाठवले चालतील का? ठीक आहे, चला तुम्ही तुमच्यासाठी ते करू, पण बाकीचे तुम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत कोर्स मिळणार नाही नाही नाही, तो तुम्हाला. तो तर काही विषयच नाही, आज फक्त चालेल रजिस्ट्रेशन आजचं. चालेल चालेल, ठीक आहे तुमच्यासाठी, ठीक हा आहे. शेवटी व्यवहाराचा भाग आहे. येस येस येस, थँक्यू सर. सर, UPI म्हणजे वरचा 7066 हाच नंबर ना? हो हो हो, 7066222899. बरोबर बरोबर. याच्यावरती तुम्ही म्यूट केलं स्वतःला, प्रसाद सर. तुम्ही पाहिजे तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा प्रसाद सर, ते पण हेल्प करतील जर पाहिजे असेल तर. नाही, या वरच्या नंबरवरती पाठवून देतो ना आता मी लगेच. चालेल चालेल, स्क्रीनशॉट पाठवायचं विसरू नका फक्त. हो ठीक सर, थँक्यू. थँक्यू सर. येस सरोज मॅम बोला. सर मी आज 1,000 रुपये केले पेमेंट, ठीक आहे, ओके आणि उद्या करते बाकीचे. हा चालेल चालेल चालेल, ओके हा चालेल, ओके. ओके. दर्शन सर तुम्हाला अनम्यूट केलंय. येस बोला सर. हॅलो सर. येस सर. सर, या कोर्समध्ये जी माहिती तुम्ही देणार आहेत ती पूर्ण मराठीमधून असेल ह्याच की? भाषेत, जसं मी आता बोलतोय तसंच मराठीमध्ये, असंच ह्याच पद्धतीनं मी शिकवणार आहे. ओके 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 सर, ओके, Yes, sir. तेवढीच माहिती हवी होती. थँक्यू. थँक्यू सर. येस, ओप्पो. ओप्पो, तुमचं ओप्पो नाव नसेल तुम्हाला तरी अनम्यूट केलेलं आहे. ओप्पो CPH 2525 तुम्हाला अनम्यूट केलंय. प्रणित सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. एकच मिनिट प्रणित सर, एक मिनिट द्या. ओप्पो ओप्पो तुमचं नाव सांगाल? ओप्पो. येस सर. सुशील मोरे सर. सुशील, येस सर बोला. सर, आता 1000 रुपये पेमेंट करून मी आता बुकिंग करतोय. नेक्स्ट पेमेंट मी 1 ते 2 दिवसामध्ये क्लिअर करतो. ओके सर, डन. व्हॉट्सअप आपला जो तुम्ही जो स्क्रीनवरती शेअर केला, ते सेंड पेमेंट जो व्हॉट्सअप ग्रुप नंबर दिला त्याच्यावरती शेअर करायचा का येस स्क्रीनशॉट? येस, त्याच्यावरती करायचं. येस ओके, थँक्यू. थँक्यू सर. येस, प्रणित सर तुम्हाला अनम्यूट केलं. प्रणित सर, येस. ऍक्च्युली मी पेमेंट नंतर स्क्रीनशॉट
हा, पेमेंट नंतर स्क्रीनशॉट शेअर करण्याचा प्रयत्न करतो, हा. पण ते होत नाही. माझ्याकडनं पेमेंट तर झालेलं आहे. तुम्ही आता इथं ह्याच्यावरती पण स्क्रीनशॉट शेअर करू शकता, झूमच्या चॅटमध्ये सुद्धा. ओके, ठीक आहे. येस, थँक्यू. येस, नितीन सर तुम्हाला अनम्यूट केलं. स्वप्नील सर थँक्यू फॉर द पेमेंट. परमेश्वर सर थँक्यू फॉर द पेमेंट. संदीप सर थँक्यू फॉर द पेमेंट. सर येस. आपण बँक निफ्टी आणि निफ्टीची बी देतो का हो, निफ्टी बँक निफ्टी पण शिकवतो ना त्याच्यात. त्याच्यावर? सर याची येस, व्हॅलिडिटी कशी राहणार आहे आपल्या कोर्सची? लाईफ टाइम सर, लाईफ टाइम, कधीच एक्सपायरी नाही. लाईफ टाइम राहणार, येस. कधी गरज पडली काय पडली. आणि सर आपला जो हा कोर्स राहणार आहे, हा कसा राहणार, बेसिक कसं राहणार आहे याचं? म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला काही ट्युटोरियल वगैरे देणार आहे का? तुम्हाला आम्ही एक 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 व्हिडिओ असे सगळे देत जाऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही असाइनमेंट्स करायला लावतो. म्हणजे मी तुम्हाला शिकवलं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की आयपीओ काय असतो, असं शिकवलं. बरोबर. कसं शोधायचं, कसं ठरवायचं, कसे अनालिसिस करायचे, सगळं शिकवतो. आणि तुम्हाला करायला सांगतो, आता तुम्ही येणारे पुढचे आयपीओ तुम्ही ह्या पद्धतीने अनालिसिस करून सांगा की तो आयपीओ घेण्याच्या लायकीचा आहे का नाही. असं प्रत्येक बरोबर. गोष्ट, ट्रेडिंगची असेल, इन्व्हेस्टमेंटची असेल, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, पोर्टफोलिओ, सगळ्याच गोष्टी. सर याचा टायमिंग वगैरे काय आहे का आपल्या याचा टायमिंग कोर्सचा? तर तुमच्या हातात आहे. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा चालू करा, तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकता. तुमच्या सवडीप्रमाणे तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग दिले जातात. अच्छा अच्छा अच्छा. कारण कसं आपलं लाईव्ह सेशन होतं सर, तर मग त्याच्या वेळेस लाईव्ह सेशन सर, तुम्ही कोर्स पूर्ण केला की मग तुम्ही लाईव्ह सेशनला याल. लाईव्ह सेशन मार्केटच्या टायमिंग प्रमाणे सकाळी 9 वाजता सुरू होतात. अच्छा अच्छा ते त्याप्रमाणे. ते आपल्या ओके, हातातच नाही आहे ना, ते मार्केट प्रमाणेच करावं लागेल. चालेल सर, थँक्यू सर. वेलकम सर. येस, संदीप सर थँक्यू फॉर द पेमेंट. गणेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. मोहन सर थँक्यू फॉर द पेमेंट. कमलेश सर थँक्यू. दादा सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस, विलास सर तुम्हाला अनम्यूट केलंय. पूजा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. विलास सर. ओके, हनुमंत सर तुम्हाला अनम्यूट केलंय. येस, हनुमंत सर बोला. हा सर, मी काय बोलतोय, आता आपण कोर्स शिकल्यानंतर आता मार्केटमध्ये असंख्य कंपनी आहेत. आता कुठला स्टॉक कधी ट्रेस नॉलेज आहे का आपल्याला? सर तुमचा आवाज क्लिअर नाही, तुम्ही काय बोलले मला कळालं नाही ऍक्च्युली. परत सांगाल एकदा प्लीज. मी काय बोलतोय, हा कोर्स केल्यानंतर म्हणजे हॅलो, येतो आवाज हा सर? हा, ऐकतोय ऐकतोय, बोला बोला. तर मार्केटमध्ये आता असंख्य कंपनी आहेत. आता आपण कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा, आपल्या आयडिया काय कोर्स केल्यानंतर? हा हा, असंख्य कंपन्या आहेत. मग आपण जेव्हा ट्रेडिंग करणार तर कोणता स्टॉक घ्यायचा, कोणता स्टॉक विकायचा? अच्छा तसं सर, आपला हा अभ्यास आहे त्याचा, क्लिअर अभ्यास आहे. त्या पद्धतीने कसं ट्रेड करायचं, कसं अनालिसिस करायचं, सगळं तुम्हाला कोर्समध्ये शिकू. प्लस तुम्ही जे सेशन अटेंड कराल नंतर कोर्स संपल्यावरती, त्याच्यात आपण रोजच सांगतो. तर त्याच्यात कसे ठराविक ते स्टॉक काढायचे शोधून, ते पण शिकवतो आपण. मग ते माहिती कुठून घ्यायची, म्हणजे आता जे हे सगळं market मध्ये सांगू ना चालू आम्ही. आहे? कोणते ऍप वापरायचे, कसं मोबाईल मध्ये करता येतं, कसं लॅपटॉपवरून करता येतं, सगळं सांगतो आपण. ओके ओके, कोर्स केल्यानंतर करणार का? सगळं सांगू. डिमॅट अकाउंट कोणता असायला पाहिजे, कुठलं घ्यायला पाहिजे, ऑलरेडी असेल तर त्याचं काय करायला पाहिजे, चार्ट अनालिसिससाठी कोणता ऍप घ्यायला पाहिजे, सगळं शिकवतो आपण. असं मजा आहे कधी असणार आणि पेमेंट केल्यानंतर कळणार का आपल्याला? पेमेंट तुम्ही आज केलं सपोज आता, तर लगेच आजच्या आज तुम्हाला कोर्स मिळून जाईल. नाही मिळालं तर जास्तच उद्यापर्यंत. ओके ओके, धन्यवाद. ओके सर. येस, अनिकेत सर तुम्हाला अनम्यूट केलं. हॅलो. येस पेमेंट केल्यानंतर यशकुमार अरुण दराडे असं नाव येते, बरोबर ते बरोबर. बरोबर आहे का? पेमेंट केल्यानंतर नाही सर, ते स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर असतं. स्क्रीनशॉट येस पाठवल्यानंतर येस बरोबर. बरोबर. जे म्हणजे यश कुमार आहेत ते आपल्या टीम मधलेच आहे. बरं, ठीक आहे, ठीक अजून आहे. विचार. आणि सर, मला असं विचारायचं आहे की आपल्याला ट्रेडिंगसाठी कोणती कोणती उपकरणं गरजेची लागणार आहेत? सगळं शिकू आम्ही तुम्हाला. त्याच्यामध्ये सांगू कसं कोणते डाउनलोडिंगची लिंक सुद्धा पाठवू तुम्हाला. नाही नाही, उपकरणे कोणती कोणती लागणार आहेत, म्हणजे तेच तुम्हाला मोबाईल आम्ही त्याच्यामध्ये? सांगू, पाठवू आणि त्याची लिंक सुद्धा देऊ ते डाउनलोड करण्यासाठी. नाही, म्हणजे लॅपटॉप वगैरेची गरज लागणार आहे का असं विचारायचं आहे. ओके. सो लॅपटॉप असेल तर चांगलं आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवरती बघू शकता. म्हणजे मोबाईल असला तरी काय हरकत नाही ना येस लॅपटॉपची? येस, जेवढी स्क्रीन आणि मोठी असेल ना तेवढं लवकर कळतं. सिम्पल सांगायचं. ओके. आणि कुठल्या म्हणजे वेबसाईट वरून, म्हणजे असं एंजल वन वगैरे जे आहेत ऑनलाईन चालू ट्रेडिंगचे प्लॅटफॉर्म, त्याच्यावरून करायचंय का? नाही नाही, ते तसं काहीच करायचं नाही तुम्हाला. तुम्ही हे जे स्क्रीनशॉट पाठवलं ना,
की तुम्हाला हा एक एक मेसेज यायला सुरू होतात. तुम्ही कॉल करून पण विचारू शकता. सगळं गायडन्स मिळेल मॅडम. आम्ही जसं जसं सांगू तसं तसं करायचे त्या गोष्टी. ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. येस, हनुमंत सर बोला. सर नमस्कार. नमस्कार. सर मी आता 1,000 पेमेंट पाठवून रजिस्ट्रेशन केलेलं आहे. येत्या 2 दिवसात बाकीचे भरून टाकतो. ठीक आहे सर. आणि दुसरी एक गोष्ट सर, जे कॅल्क्युलेटर तुम्ही सांगितले होते आता हम्म, सेशन हम्म. दरम्यान, हा, हा. तर ते डाउनलोड म्हणजे ते ऍप डाउनलोड कसं करायचं? ते पण तुम्हाला आम्ही पाठवून देऊ. त्याची लिंक पाठवून देतो सर. प्ले ओके स्टोर ओके मधून करता येतं ते. प्ले स्टोर मधून. ओके चालेल. थँक्यू सर. वेलकम सर. येस, संतोष विषय सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला हॅलो. सर. बोला सर. हा सर, याच्यापूर्वी मी ते आपले 8,000ची फी वगैरे भरून आणि अटेंड वगैरे केले होते, पण काही माझ्या कारणास्तव मला पुढचं काही करता आलं नाही सर. बर. तर मग याच्या पुढे मला कंटिन्यू करता येईल का? हो, 100% करता येईल. तुम्ही ग्रुपमध्ये आहात का फिनांथ्रोपिस्टच्या? हो, आहे सर, आहे सर. मग त्याच्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघा, सगळे रेकॉर्डिंग ठेवलेले आहेत तिथं. नंबर आहेत, ऍडमिन सगळे आहेत. त्यांना कॉल करा. काही हेल्प लागली तर आम्ही आहोत ना अवेलेबल. ओके ओके सर. आणि माझी इच्छा अशी होती की नाशिकला आपण भेटू शकतो का? भेटू शकतो 100%. कॉल करा. तर काय माहिती काय, हे ऑनलाईन वगैरे आहे ना, इट्स ओके. परंतु कधी कधी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की नाही करता येत. तर असं थोडं 1 to 1 बोललं तर बरं होईल असं वाटतं मला. या मग तुम्ही फोनवरती पण 1 to 1च बोलताय माझ्याशी आता. असं पण हेल्प येस करतोच सर, मी. येस सर. काहीच येस सर, प्रॉब्लेम. नक्की. फोन करा. हो 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 हो. थँक्यू. येस, प्रदीप सर बोला. प्रदीप सर, तुम्ही अनम्यूट केलंय. ओके. हनुमंत सर बोला. हनुमंत सर, तुम्ही अनम्यूट केलेलं आहे. प्लीज बोला. ओके. प्रसाद सर, तुम्ही बोला. हॅलो सर. येस सर. मी स्टॉक घेतो, पण मला ते ऑप्शन ट्रेडिंग शिकायचंय. ऑप्शन ट्रेडिंग ह्या कोर्समध्ये बेसिक शिकवले जातात. तुम्हाला ॲडव्हान्सच्या गोष्टी याच्यामध्ये शिकवले जात नाहीत जाणून बुजून. कारण की लोक आपला पाया बनवायच्या आधी, आपले स्टेबल लेवलला पोहोचायच्या आधी ऑप्शनमध्ये ट्रेड करून रातोरात श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात. खूप सारे पैसे कमवायचा प्रयत्न करतात कमी पैशांमध्ये, जे की होत नाही आणि लॉसेस करून बसतात. म्हणून आम्ही ह्या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक ऑफ ऑप्शन शिकवतो आणि नंतर तुम्हाला काही गोष्टी ऑप्शनच्या आम्ही देऊ. पण ह्या कोर्समध्ये ऑप्शनची पूर्ण गोष्ट दिली जात नाही जाणून बुजून. नाहीतर तुम्ही आहेत ते पण घालून बसाल पैसे म्हणून. कारण मी ऑप्शन ट्रेडिंग बघतो ना, तर माझ्या डोक्यातच बसत नाही. कारण मी स्टॉक घेतो, स्टॉक सोडून द्या ना, घेऊन कशाला ठेवतो. करताय? मग ते शिका, त्याच्यातून पैसे कमवायचे शिका. ऑप्शन जर हा, डोक्यात बसत नाही तर टेन्शन कशाला घेताय? हे कोर्स करा. मग हा कोर्स घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला स्टॉक सांगणार का, कोणते कोणते हो, घ्यायचे काय? तुम्हाला स्वतःला कळेल सर, ते कसं घ्यायचे तुम्हाला स्वतःला कळेल. शिकून जाल तुम्ही स्वतः. आणि आम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये तर सांगतोच ते, पण तुम्हाला स्वतःला पण कळेल. हा कोर्स किती दिवसाचा आहे सर? कोर्स तुम्ही 2 दिवसात पण संपवू शकता, 1 आठवड्यात पण संपवू शकता. रेकॉर्डिंग तुम्ही किती लवकर बघाल आणि असाइनमेंट कसे कराल त्याच्यावरती डिपेंड करतं. मग 2 आम्ही तास जर रोज जर दिले. आम्हाला काय प्रॉब्लेम वाटला तर आम्ही कधी कॉल करू शकतो का? येस येस, करू शकतो. थँक्यू सर, करतो मग मी. वेलकम सर. येस. ओके. पूजा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. सुदेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. सोनी, प्रणीत सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मुक्ता मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. सागर सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मोरे सर, थँक्यू फॉर द पेमेंट. एकनाथ सर, थँक्यू फॉर द पेमेंट. नितीन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. संभाजी सर, थँक्यू फॉर द पेमेंट. कीर्ती मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. हर्षल सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मयूर सर, थँक्यू फॉर द पेमेंट. दिव्या मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. मयूर सर, थँक्यू फॉर द पेमेंट. प्रदीप सर, तुम्हाला अनम्यूट केलंय परत एकदा. ज्ञानेश्वर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्ञानेश्वर सर, बोलू शकता. हॅलो. येस सर. सर, आज मी 1,000 रुपये भरतोय आणि बाकीचे पेमेंट जे आहे ते 8 तारखेला होईल माझं. ओके सर. आणि दुसरा प्रश्न आहे माझं, आपण इंट्राडे साठी बी करतो का याच्यामध्ये ट्रेडिंग? येस सर, इंट्राडे शिकवतो. मध्ये? येस येस, शिकवतो. अच्छा, ठीक आहे. एवढंच विचार सर मला. थँक्यू सर. अं, अभिजित सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. बोला सर. अभिजित सर. ओके. अभिजित सरांचा आवाज येईपर्यंत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो,
ज्या लोकांनी कोर्स रजिस्टर केलाय त्यांच्यासाठी एक सर महत्वाचं. आता जे संतोष सरांचा जो इश्यू होता मागच्या वेळेस संतोष सरांनी आता जो प्रश्न विचारला ना की मागच्या बॅच. हॅलो. हा हा, बोला बोला अभिजित सर. संतोष सरांनी जो प्रश्न विचारला मागच्या बॅचचे, तुम्ही म्यूट केलं स्वतःला, अनम्यूट करा. हॅलो सर. बोला. हा मागच्या वेळेस जेव्हा म्हणजे हा आपला विषय झाला होता तेव्हा यश सरांशी बोलणं झालं होतं. मी ऑफिशियल टूरवर बाहेर होतो आणि मला तेच वाटत होतं की करणं होईल 2-3 दिवस माझे थोडेसे मिस झाले होते. त्यामुळे ओके. बाकी उरलेला कोर्स केला मी, पण बाकी काही लक्षात नाही आलं सर मला. मग तुम्ही कुणाला विचारलं, काही प्रश्न विचारले, असाइनमेंट्स केले? हो हो, यश सरांशी आहे कॉन्टॅक्ट मध्ये मी. पण तरी कळत नाही असं? हा तेच म्हणतो की आता पुढच्या बॅच मध्ये मग परत पहिलेपासून करून मग येईल का करू लक्षात? शकता ना, रिपीट करू शकता ना, काहीच प्रॉब्लेम नाही. डेफिनेटली चालेल करू चालेल शकता. सर. बाकी Yes, sir. बेसिक कन्सेप्टच अजून क्लिअर झालेले नाहीत माझे. मग तुम्ही सर व्हिडिओ बघून तुम्ही जर असाइनमेंट केली तर तिथंच तुम्हाला मॅक्सिमम गोष्टी कळतील. आणि जर प्रश्न असतील तर कॉल करणे. ठीक आहे. ओके ओके सर. ओके सर. थँक्यू. 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 ओके, संतोष मुंडे सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. संतोष सर प्लीज अनम्यूट करा. चित्रा मॅम, तुम्हाला अनम्यूट केलं आहे. म्हणजे हा बोला. सर मला पण ऍक्च्युली हाच प्रश्न होता की मी काही महिन्याआधी केलेलं पण मला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे नाही जमलं करायला, गावी गेलेली. तर आता पण रिपीट करू शकते ना मी? हो डेफिनेटली करू शकता. तुम्हाला जर माहिती आहे ते तर करू शकता. हो, पण ऍक्च्युली सर आता समजा जर या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर मग याच ग्रुपमधनं की दुसरा ग्रुप होणार आहे? तुम्ही जिथं आहात ना ज्या ग्रुपमध्ये, हा हा. त्या ग्रुपमध्ये बघा, ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स आहेत. हे सगळे आता रेकॉर्डिंग वरती असणार आहे, तर तुम्ही त्याच्यावरूनच करायला पाहिजे. ओके ओके सर, खूप छान शिकवताय सर. कारण मी मध्ये मध्ये जरा जॉईन केलेलं ना, मला खूप आवडलेलं आणि ऍक्च्युली बऱ्यापैकी समजलं सुद्धा. ओके ग्रेट, थँक्यू. या मग शिका. हो, खूप छान शिकवता सर. आणि आता मला पुन्हा ते आवडते आणि मला ते समजते म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जे शिकवताना, म्हणून मला पुन्हा रिपीट करायचं आहे. येस येस, नक्कीच करू शकता. करा रिपीट ओके आणि सर. कम्प्लीट करा. येस, हो सर. थँक्यू. चालेल. येस, अमित सर तुम्हाला अनम्यूट केलंय. अमित कदम सर, संतोष मुंडे सर. येस, हा हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. तेच आता बऱ्याचशी माहिती मिळाली, थँक्यू सर. तेच ड्युरेशन मला माहिती पाहिजे होतं, किती दिवसाचं ड्युरेशन आहे आणि पेमेंट आपण मॅक्झिमम किती दिवसात करू शकतो? पेमेंट तुम्हाला आजच करायचं आहे. ड्युरेशन तुम्ही जर सतत 2 दिवस बसलात तर कम्प्लीट करू शकता, किंवा रोजचे 2 ते 3 तास जर तुम्ही देऊ शकला तर आठवड्याभरात सहज कम्प्लीट होईल. ओके ओके, कारण की मला जो वेळ आहे म्हणजे म्हणजे रात्री 8 नंतरच वेळ मिळतो करू शकता ना, तेव्हा त्याच्यामुळे. प्रॉब्लेम नाही. आणि हा ग्रुप कधी तयार होईल सर? ग्रुप सर तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील आणि मग तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. ओके ओके, ठीक आहे सर, काही हरकत नाही. थँक्यू. करतो सर पेमेंट. येस सर. शिवाजी सर तुम्हाला अनम्यूट करतोय. येस, बोला. ओके, संतोष सर तुम्ही अनम्यूट केलं, बोला. संतोष मुंडे सर. संतोष सर माईक जवळ घ्या, बोला. ओके, शिवाजी सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. कोण बोलतंय नाव सांगाल, कारण की दोन्ही माईक हालताना दिसतात मला इथं. संतोष सर आणि शिवाजी सर. शिवाजी बोलतोय सर. बोला सर. सर मी 28/8चा क्लास घेतला होता, बर. पण आता मला परत पुन्हा जॉईन करायचं मी आहे. आत्ताच माझं ते 3 जणांना ऑलरेडी सांगितलं मी. ऐका ना सर, माझं ते ग्रुप वगैरे सगळं व्हॉट्सअप उडालंय ना, त्याच्यामुळं नंबर आहे कुणाचा? नाही. आता हे स्क्रीनवरचे जे नंबर आहेत त्यांना कॉल कॉन्टॅक्ट करा. करून. येस येस, कॉल करा, लगेच कॉल करा. तुम्हाला लगेच परत ऍड करून परत सुरू होऊन जाईल सगळं. ओके, थँक्यू सर. वेलकम. येस, प्रियंका मॅम तुम्हाला अनम्यूट केलं. हॅलो. येस. हॅलो. हा, संतोष सर बोलताय का? संतोष सर. मुख्यमंत्री येणार आहे. प्रियंका मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय, प्लीज बोला. हॅलो. हा हॅलो. बोला. येस. हा सर, मी काय म्हणतोय, पेमेंट आता मी 2000 केलंय.
ओके. तर मग ऍड कधी करणार मला ग्रुपमध्ये वगैरे? 8,000 पूर्ण कंप्लीट केल्यानंतर सर. ओके ओके ओके. आणि हे क्लासेस किती महिने चालतात? तुम्ही सर आता जस्ट मी 3-4 जणांना सांगितलं की रेकॉर्डेड आहेत. तुम्ही ते घेतल्यानंतर आठवड्याभरात 2-2 तासांनी संपवू शकतात. 2 तास जर रोजचे दिले तर एक आठवड्यात तुम्ही व्हिडिओ बघून आहेत का? संपवू शकता. हा ओके. सॉरी. व्हिडिओ आहेत का? येस येस. आणि मग थेरोटिकल किंवा प्रॅक्टिकलचं घेत नाही का? थेरोटिकल प्रॅक्टिकल सगळ्या सेशनमध्येच असणार आहे ना, आणि त्याच्यानंतर लाईव्ह मार्केटचे जे असणार आहेत कोर्स संपल्यानंतर. ओके. म्हणजे ते व्हिडिओ बघितल्यानंतर हे चालू करणार का क्लासेस? हो. ओके. क्लासेस म्हणजे सर तुम्हाला लाईव्ह मार्केटचे सेशन्स कोर्स संपल्यानंतर करता येतील. तुम्हाला नाहीतर लाईव्ह मध्ये आला तर कळणारच नाही काय चाललंय. हं. आणि आपले स्टॉक वगैरे असतात जे निवडायचे असतात ते कसं काय सगळं मला? त्याच्यात शिकवू सर. कोर्समध्ये तेच तर शिकवू. मग हे 2 तास मी तेच तर सांगत होतो एवढा वेळ की हेच शिकवू तुम्हाला आम्ही, की कसं निवडायचे असतात, कसे इन्व्हेस्टमेंट करतात, कसे ट्रेडिंग करतात, किती रिस्क घ्यायला पाहिजे, कसे निवडायचे, सगळं सगळं. ओके. मग ते व्हिडिओ बघितल्यानंतर कळणार आहेत का? हो, कारण की त्याच्यातच तुम्हाला प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी कळतील. ओके ओके ओके. पेमेंट किती दिवसात करायचं आपल्याला? आजच. आत्ता हे सेमिनार मी संपवते पुढच्या 10-15 मिनिटात. नाही, मी 2000 हे केलंय, रजिस्टर केलंय. बाकीचे तुम्ही आठवड्याभरात भरून 8,000 रुपये कंप्लीट केले की तुम्हाला कोर्स तुम्हाला घेऊन सुरू करून देणे. ओके थँक्यू सर. ठीक आहे. येस. स्वप्नील सर तुम्हाला अनम्यूट केलंय. स्वप्नील जंगम सर. ओके. पुढचे काही महत्वाचे हे आहेत इन्स्ट्रक्शन ते सांगतो. ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली किंवा आता पैसे भरलेले आहेत, फीस भरलेले आहेत, त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नये. खाली दिलेल्या नंबरवरती आणि जी लिंक पाठवेल त्याच्यावरती. तुम्ही 8,000 पूर्ण भरले की तुम्हाला सगळे नोट्स, सगळे ऍपचे लिंक्स, सगळे असाइनमेंट काय काय असतील ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. स्वप्नील सर एकच मिनिटं द्या मला, 1-2 मिनिटं द्या. ओके. सो तुम्हाला सगळे नोट्स वगैरे सगळे त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या व्हॉट्सअपवरती येऊन जाईल. तुम्ही सेशन जेव्हा बघायचं सुरू कराल, जेव्हा तुम्हाला सेशन्सचे लिंक येतील तेव्हा मोठ्या स्क्रीनवरती बघितलं तर लवकर कळेल. तुम्ही मोबाईलवरती पण बघू शकता, पण जेवढं मोठी स्क्रीन असेल तेवढं लवकर कळेल. म्हणजे टीव्हीवरती बघता आलं तर ते पण प्रयत्न करू शकता. आणि बसायची जागा निवडून घ्या घरामध्ये. तुम्ही प्रॉपर बसण्याची जागा निवडून घ्या. शिकताना प्रॉपर बसण्याची जागा ठेवा, कारण की झोपता झोपता, जेवण करता करता, टीव्ही बघता बघता करणारा कोर्स नाही आहात. तुमचं आयुष्य जर बदलायचं असेल, इन्कम सोर्सेस वाढवायचे असतील तर डेडिकेटेड टाइम द्यावा लागणार आहे तुम्हाला, मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि प्रत्येक सेशनमध्ये डायरी आणि पेन तुमच्या बरोबर ठेवा. जेव्हा पण तुम्ही सेशन कराल, रेकॉर्डेड जेव्हा पण बघत असाल तेव्हा डायरी पेन ठेवा, कारण की महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ते लिहिण्यासाठी. ओके. सो हे लक्षात ठेवा. इंटरनेट कनेक्शन चांगलं ठेवा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपर करता येतील. सो येस. स्वप्नील सर तुम्हाला अनम्यूट केले, परत बोला. हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार. सर एक असा विषय होता की आता या वेळेला मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाहीये. मी उद्या केलं तरी चालतं, करू शकतो, कारण की आता माझ्याकडे पॉसिबिलिटी नाहीये की काय करता येईल हरकत म्हणून. नाही. खाली दिलेल्या फोनवरती तुम्ही जर का एकदा कॉल करून सांगितलं ना, तुमचं नाव आम्ही तसं रजिस्टर करून घेऊ आणि मग तुम्ही उद्या ते ओके. केलं तर तुम्हाला बेनिफिट मिळेल. ठीक आहे. कॉलिंग साठी जे नंबर आहेत त्याच्यावरती कॉल येस केला तरी येस चालेल. चालेल. आणखी एक सर मला एक विचारायचं की आपलं फ्युचर ऑप्शन साठी काही वेगळं हे आहे का? ह्या इक्विटी वेगळं, फ्युचर ऍक्शन वेगळं? कोर्समध्ये तुम्हाला आम्ही इक्विटी, फ्युचर्स आणि ऑप्शनचे बेसिक हे शिकवतो. तुम्हाला त्याच्यानंतर ओके. आणि ऑप्शनचं ट्रेडिंग करता येतील, पण तुम्हाला बेसिकच शिकवतो जाणून बुजून. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. वेलकम. येस. विश्वजित सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके. दिव्या मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. मयूर सर थँक्यू. सरोज मॅम थँक्यू सो मच फॉर द पेमेंट. अंकुश सर थँक्यू फॉर द पेमेंट. अनिता मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. ज्ञानेश्वर सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस. सरोज मॅम बोला. विश्वजित सर तुम्हाला पण अनम्यूट केलंय, बोला. सरोज मॅम, विश्वजित सर बोला प्लीज. हॅलो. हॅलो सर. एक मिनिट. हॅलो. सरोज मॅम एकच मिनिट. येस येस विश्वजित सर बोला. हा सर, तुम्ही म्हटलं याच्यावर बेसिक ऑप्शनचं बेसिकच शिकवतो आम्ही, नाही का? हो. म्हणजे पुढे ऍडव्हान्स कोर्स मध्ये परत वेगळं काही फीस वगैरे आहे का? ते ऍडव्हान्स कधी, तो प्रश्न कधी येतो सर, जेव्हा तुम्ही हे वापरून पैसे कमवू शकाल आणि आम्ही तुम्हाला हेल्प करण्याच्या आणि शिकवण्याच्या लायकीचे तुम्हाला वाटलो तर पुढच्या कोर्सचा विचार करा. आत्ताच कशाला टेन्शन घेता त्याचा.
हा नाही म्हणजे मी ते विचारायचं परत तुम्ही परत म्हणणार ऑप्शन ऍडव्हान्स परत वेगळी फी भरा असतो वगैरे. ऑप्शन ॲडव्हान्स कोर्स असणार आहे, पण ते त्यांच्यासाठीच असणार आहे ज्यांना ह्या कोर्समधून बेनिफिट मिळालेले आहेत आणि मग त्यांना वाटतं पुढचा कोर्स यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. आम्ही जबरदस्ती करणार नाही त्याची. ठीक आहे, हा तुम्ही म्यूट झालात. आय होप तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळाले म्हणून तुम्ही म्यूट केलं. येस सरोज मॅम बोला. सरोज मॅम हॅलो हॅलो. बोला बोला. हा नमस्ते सर. याच्यामध्ये आता आम्हाला तुम्ही बेसिक फक्त नॉलेज देणार का टोटल सगळं असणार? म्हणजे मॅडम जसं आता ते सर म्हणाले. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला किती शेअर मार्केट माहित आहे? किती येतं? तुम्ही किती करताय शेअर मार्केट? मला आता थोडं थोडं माहिती आहे, म्हणजे मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. शेअर मार्केट सांगा. म्युच्युअल फंड शेअर मार्केटचा संबंध नसतो. हे सांगा शेअर शेअर मार्केटमध्ये काय काय मार्केटचं करता तुम्ही? काय नाही, नाही नाही काय त्याचं नाही. टेन्शन घेऊ नका. तुम्ही कोर्स करा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. दुसऱ्यांचं ऐकून काहीच ठरवू नका. आणि नाही तुम्ही नाही, आणि आणखीन एक शंका आहे. मी म्हणजे सारखं कॉल केला तर इरिटेट होणार नाहीत ना? मी चॅट मध्ये पण करू नका. टाकलं मग होतं ते. कशाला इरिटेट करताय? मग करू नका इरिटेट करायला. नाही इरिटेट नाही, पण आमच्या शंका असणार ना वेगवेगळ्या काहीतरी मॅडम काहीतरी. तुम्हाला ते ऐका, तुम्ही थोडस आहे ना शांतपणे जर शांत चित्त ठेवून जर माझं ऐकलात तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तुम्ही कोर्स करत असताना जेव्हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल, हा प्रश्न कळेल उत्तरांचे पण कळेल. व्हिडिओ बघाल ओके आणि ओके हा जसं सांगितलं तसंच्या तसं तुम्ही वापराल तर केलं. तुम्हाला हा कधी कॉल करायची गरजच पडणार नाही. असं ओके बनवलेलं ओके. आहे आपण. आणि हा लागलं तर कॉल करा. हा चालेल. ठीक आहे थँक्यू. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. येस संदीप इंगळे सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. संदीप इंगळे सर. ओके, सो सगळ्या प्रश्नांचे येस संदीप सर बोला. अनम्यूट झालात तुम्ही. हॅलो, बोला सर. आवाज येतोय सर? येस सर बोला सर. सर माझा एक क्वेश्चन आहे की आता जे तुम्ही लिंक देणार आहेत ना, हम्म. ते व्हिडिओ आम्हाला पाहिजे ते तर किती वेळेस पाहू शकतो? सपोज आता वन टाइम किती मी वेळ आहे? ते व्हिडिओ किती वेळ आहे? लाईफ किती वेळ टाईम आहे ना? हा किती वेळ? तेच क्वेश्चन आहे सर, कारण एक वेळेस बघितलं त्याच्यानंतर परत मला काय डाऊट किती वेळ? असतील त्यात किती वेळ? रिपीट करू शकतो. ओके येस ओके. येस थँक्यू येस वेलकम सर. थँक्यू सर. ओके, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मी चॅटबॉक्स मधले काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो नसेल तर सॉरी. तुम्ही कॉल करून माझ्याशी बोलू शकता, आमच्या टीमशी बोलू शकता. काही लागलं तर आम्ही आहोत. नवीन वर्ष आहे, नवीन वर्ष जीव तोडून लोकांना हेल्प करतात. ओके, पैसे कमवण्यासाठी आणि आयुष्य बदलण्यासाठी आम्ही करतोय मागच्या 6 वर्षापासून. बघा तुमच्या शहरातले पण लोक तुम्हाला भेटतील इथं, कारण की आमचे असं एकही शहर नाहीये महाराष्ट्रामधलं ज्याच्यामध्ये आमचे पार्टिसिपंट नाही आहेत. तुमच्या शहरांच्या लोकांशी बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा, तिथले नंबर पण देतो. पाहिजे त्यांना भेटा, त्यांच्याशी बोलून बघा. समाधान झाल्यावरती तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सो आम्ही कायमस्वरूपी तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. या कोर्स करा, आम्हाला भेटा, बोला आमच्याशी. थँक्यू सो मच. हॅपी न्यू इयर अँड टेक केअर. एन्जॉय. तुम्हाला जर रेकॉर्डिंग पाहिजे असेल तरी तुम्हाला याची रेकॉर्डिंग मिळून जाईल. थँक्यू सो मच अँड गुड नाईट.